की 60 मावळे जातात, 2,500 लोकांचा पराभव करतात आणि ते कसलं भारी आहे ना. 1,00,000 लोकांमध्ये 90 लोक जातात, कसलं भारी आहे. पावनखिंडाकडे आलो की 300 माणसांनी 10,000 लोकांना अडवलं 12 तास, कसलं भारी आहे. शेर शिवराजमध्ये आलो आपण की त्यांनी बॉडी ॲनाटॉमीचा अभ्यास केला अफजल खानाच्या, शिवाजी महाराजांनी, आणि त्याच्यानुसार एक शस्त्र निर्माण केलं, कसलं भारी आहे. आणि मग गोव्याला जाताना जे घाट लागतात त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा घाट सुभेदारांच्या देखरेखीखाली बांधला गेला, कसलं भारी आहे. पण मराठी दिग्दर्शकाची स्पर्धा ही फक्त बजेट नावाच्या गोष्टीशीच असते. बरं, एवढं करून आमची टीम थांबत नाही. खरं तर आम्ही गडकिल्ले संवर्धनसुद्धा करतो. तर तो जवळजवळ अर्धा तास तिथे रडत होता. बहिर्जींबद्दल खूप कमी माहिती मिळते, हेच त्यांचं यश आहे. कारण ते गुप्तहेर होते. येस. आपण जेव्हा म्हणतो आता स्वदेशी स्वभाषा, मेक इन इंडिया, त्याचे प्रणेते महाराज आहेत. महाराज आहेत. येस. रायगडाच्या टकमक टोकावर बसून 5 तासात लिहिलेली स्क्रिप्ट आहे. अरे बापरे. तर ते प्रवासातलं गाणं जे आहे ते युगत मांडली गाणं, ते अंधेरी वेस्टवरनं ईस्टला जाताना लिहिलेलं आहे. की फर्जंदला जिथे प्रोड्युसर मिळत नव्हता, थिएटर्स मिळत नव्हती, तिथे आज सुभेदार म्हणजे 5वा चित्रपट हा 12 देशांमध्ये रिलीज झाला. हो आणि त्याचे व्हिडिओज पण तुम्ही पाहत असाल. हो हो. आपला इतिहास आहे ना, त्याच्यामध्ये चंदन पण आहे आणि कोळसा पण आहे. काय उगाळायचं ते तुम्ही ठरवायचं. अगदी बरोबर. आणि मी ठरवलंय, मी चंदन उगाळणार. सौरभ भोसले हे नाव मी ऐकून होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, पण त्याचं SB व्हर्स इतकं मोठं आहे हे माहीत नव्हतं मला. खूप उत्तम आयोजन एकतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणाईचा सहभाग, की एवढं यूथ विचार करायला एकत्र येत आहे, गप्पा मारायला एकत्र येत आहे. त्यांच्यासमोर तुम्ही इतक्या चांगल्या गोष्टी ठेवतायत. सौरभच्या बोलण्यातनं या सगळ्या गोष्टी जात आहेत, की त्यांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यातली जी काही चॅलेंजेस आहेत त्या सगळ्यासाठी खूप मदत होणार आहे. या सगळ्या थिंक टँकची, थॉट प्रोसेसची, विचार मंथन ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्याची. तर मी सौरभला, तुमच्या सगळ्या टीमला, SB वर्सला खूप खूप धन्यवाद पण देतो आणि शुभेच्छा पण देतो. जय शिवराय. मी व्यासपीठावर आमंत्रित करीतो मिस्टर सौरभ सुरेश भोसले यांना. हॅलो 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 हॅलो. ऑडिबल आहे मी? ओके. आय नो तुम्ही सगळे पॉडकास्ट ऐकायला आलाय, सो आपण लगेच चालू करणार आहोत. सो फर्स्ट टाईम पॉडकास्ट शोला आलेले आहेत SB वर्षचे असे किती लोक आहेत तिथे? ओके, परफेक्ट. सो मी कन्सेप्ट समजून सांगतो. आय विल टेक 2 मिनिट्स आणि आपण लगेच शो चालू करणार आहोत. सो फर्स्टली SB वर्सची कन्सेप्ट समजून सांगतो. SB वर्स इज अ सौरभ भोसले कॉन्टेंट युनिवर्स. त्यामध्ये 3 सेगमेंट्स आहेत. फर्स्ट आहे सौरभ भोसले स्पेशल्स, जे तुम्ही पाहिलेच असतील. सेकंड आहे सौरभ भोसले शो, त्यामध्ये 2 आहेत. सौरभ भोसले शो लाईव्ह, दॅट इज ऑडिटोरियम पॉडकास्ट. सेकंड आहे सौरभ भोसले शो, तो स्टुडिओ पॉडकास्ट आहे. आणि थर्ड सेगमेंट आपण डिसेंबरमध्ये अनाऊन्स करणार आहे. ठीक आहे. सो आज एवढ्या संख्येनं तुम्ही आला, आणि ते एक अर्ज असते नाही का, की रविवारी नाही उठायचं मला लवकर, आणि फक्त 250 रुपये तिकीट आहे, तर मी 250 कधी पण कमेन, पण मला झोपायचंच आहे. सो ती अर्ज तुम्ही बॅटल करून आला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, शो फक्त 15 डेज आधीच अनाऊन्स केलेला आणि नेक्स्ट 10 डेजमध्ये हाऊसफुल झाला. सो थँक्यू सो मच. आणि बऱ्याच गोष्टी असतात एखादा शो कंप्लीट करण्यासाठी, किंवा तो पूर्णपणे स्टेजवरून त्यानंतर कॅमेरा, प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, ह्यामध्ये बरेच एलिमेंट्स असतात. ही जी मुलं तुम्हाला काम करताना दिसत आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, तुम्ही आहात. सो प्रत्येक एलिमेंट जेव्हा फिट बसतो तेव्हाच एक परफेक्ट शो तयार होतो. हा शो ग्राउंडवरती पोहोचेपर्यंत आणि तुमच्या मोबाईलवरती पोहोचेपर्यंत बरेच फोर्सेस असतात जे आपल्याला मदत करतात तो शो कंप्लीट व्हायला. त्यापैकी एक म्हणजे फायनान्शियल सपोर्ट. जसं की आपल्याला मागच्या वेळेस एक फायनान्शियल सपोर्ट मिळालं, तसंच ह्यावेळेस ॲड बनाव म्हणून एक कंपनी आहे, तुम्ही बघितलं असेल, बऱ्यापैकी लोकांच्या फोनमध्ये ॲप्लिकेशन असेल, ग्राफिक्स आणि पोस्टर्स बनवण्यासाठी आपण यूज करतो. सो ॲड बनवणं आपल्याला पॉवर केलं, फायनान्स केलं. सो ॲड बनवणं नक्की काय हे आपण 1 मिनिटामध्ये ऐकणार आहे, आणि त्यानंतर लगेच पॉडकास्ट चालू करणार आहे. सो मी स्टेजवरती आमंत्रित करतो ॲड बनाव रिप्रेझेंटेटिव्ह विनोद जाधव सर यांना. नमस्कार, मी विनोद जाधव. कोरोनानंतर आपल्या व्यवसायाला सोशल मीडियावर प्रेझेन्स आणि सोशल मीडियावर ब्रँडिंग करणं हे खूप गरजेचं आणि तेवढंच खर्चिक होतं. याच गोष्टीवर मात करत माननीय नरेंद्र फिरोदिया
आणि सुमित कटारिया यांच्या संकल्पनेतून जन्म झाला ॲड बनाव अशा मराठमोळ्या ॲपचा. ॲड बनावमध्ये 11 भाषाहूनही अधिक भाषा आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 15 लाखहून अधिक रेडीमेड पोस्टर्स अँड व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते तुमच्या व्यवसाय आणि कोणत्याही सोशल मीडियाच्या नीड्ससाठी एका क्लिकमध्ये तुम्ही सोशल मीडिया पोस्ट, ब्रँडिंग पोस्ट, इव्हेंट पोस्ट, प्रत्येक फेस्टिवलच्या 100हून आणि मोठ्या फेस्टिवलच्या 1000हून अधिक पोस्ट तुम्ही एका क्लिकमध्ये तुमच्या व्यवसायाच्या किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीसोबत तुम्ही एका मिनटामध्ये क्रिएट करू शकता, एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकतात. तर ही आहे ॲड बनाव, आपलं मराठमोळं मराठी ॲप. या शोला सपोर्ट करण्याचं एकमेव कारण एक हे आहे की हे शो आपल्या व्यावसायिकांना प्रखरपणे जी योग्य जागा आहे, योग्य रिॲलिटी प्रखरपणे मांडण्याचं काम करतं आणि ते काम सौरभ सर खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. धन्यवाद. सो जास्त वेळ न घेता स्टेजवरती आमंत्रित करूया दिग्पाल नांजीकर सर यांना. सो सर थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद, तुम्ही शोवरती आलात आणि इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलं. आणि आता आपण सगळे बघतोय की जाईल तिथं, जाईल त्या चौकामध्ये, जाईल त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सुभेदार या चित्रपटाची चर्चा आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला श्री शिवराज आणि सुभेदार या चित्रपटासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही धन्यवाद म्हणतोय कारण की तुमच्यासारख्या व्यक्तींमुळं आपला इतिहास, आपल्या ह्या पिढीला हा इतिहास एका वेगळ्या पद्धतीनं आणि रॉ अँड रिअल इतिहास बघता येतोय. सो जोरदार टाळ्यांनी आपण एकदा. सो माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा असेल की आपण लहानपणी बघतो की आपल्याला इतिहासाचं पुस्तक असतं, त्यामध्ये शिवरायांबद्दल बरेच धडे होते, इतिहास होता. सो तेव्हा खूप इंटरेस्ट असतो, त्यानंतर विषय बदलत जातात, आपण आपल्या लाईफमध्ये बिझी होतो आणि हळूहळू आपण आपला इतिहास विसरतो. मे बी एखाद्या सणादिवशी आपण तो स्टेटस टाकतो किंवा चर्चा होऊन जाते. बट तुम्ही तो परस्यू करत करत फिल्म्सकडे आला, चित्रपट बनवले. सो शिवरायांबद्दल एवढी उत्सुकता की आपण त्यावर फिल्म बनवायची, एक स्टोरी टेलिंगची सिरीज चालवायची, ही कशी निर्माण झाली, कधीपासून होती? सगळ्यात आधी मी सौरभ तुझे आणि तुझ्या टीमचे खूप आभार मानतो की मला इतक्या छान ऑडियन्स समोर तुम्ही घेऊन आलात, हा मंच दिलात विचार मांडायला. कारण मला आवडतं हे आहे की सगळेच जण यंग आहेत, यूथ माझ्यासमोर बसलं आहे, ज्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर खूप प्रश्न मला दिसत आहेत. तर पहिला प्रश्न तू जो विचारलास त्याचं बऱ्याचदा मी उत्तर दिलं आहे. मी जरा वेगळ्या पद्धतीने देऊ इच्छितो की शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकल्यात, त्या काही नवीन नाही आपल्यासाठी, पण त्या आपण गोष्टी म्हणून ऐकतो आणि शिवाजी महाराज की जय म्हणून सोडून देतो. तर शिवाजी महाराज की जय का म्हणायचं, हे जे मला 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 म्हणून सापडलेलं उत्तर आहे, ते कदाचित काही जणांना पटेल, काही जणांना नाही पटणार, पण मला जे पटलं आहे ते सांगायचा प्रयत्न कशातनं तरी केला पाहिजे असं मला वाटत होतं. लहानपणापासून नाटक आणि या सगळ्या गोष्टीची आवड होती, परंतु मी या क्षेत्रात येईन का नाही ते मला माहीत नव्हतं. पण या क्षेत्रात जसा मी यायला लागलो, एक ग्रॅज्युएशनच्या काळात एकांकिका स्पर्धा आणि त्या सगळ्यामधनं, आणि मग लक्षात आलं की हे होऊ शकतं आहे, जे मनात आहे सांगायचं, की जे वाटतं की शिवाजी महाराजांच्या या गोष्टीतनं आपल्याला हे सापडलं बरं का, शिवाजी महाराजांच्या या गोष्टीतनं आपल्याला ते सापडलं बरं का, तर हे ना माझ्या एकट्यापुरतं का ठेवू, मी बरोबर शेअर तर केलं पाहिजे. बरोबर. ते भले माझ्या अल्पमतीला जे जाणवलं, छोट्या बुद्धीला जे जाणवलं ते असेल, पण ते शेअर तर करून बघायला पाहिजे. कदाचित त्याच्यातनं अजून काही इनपुट्स वाढतील आणि ते शिवाजी महाराज जे अनेकांना अनेक अंगांनी कळत जातात ते आपल्या सगळ्यांना कळत जातील. या सगळ्या थॉटमधनं ते सुरू झालं. सगळ्यात अगदी बेसिक थॉट हा तर आता कालानुरूप प्रगल्भ झालेला थॉट आहे. तर परंतु जे सुरू झालं तेव्हा कोंडाजी फर्जंदांची गोष्ट मला काही केल्या सांगायची आणि ती गोष्ट सांगण्याचं सगळ्यात मोठं माध्यम कुठलं आहे तर सिनेमा. पण त्याची सुद्धा ठिणगी पडली, त्याच्यासाठी सुद्धा बाहेरचा एक सिनेमा कारणीभूत ठरला, तो म्हणजे 300. तो जेव्हा पाहत होतो मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्रांबरोबर, तेव्हा
त्या प्रत्येक फ्रेमबरोबर मला जाणवत होतं ही तर बाजीप्रभूंची गोष्ट आहे, ही तर बाजीप्रभूंची गोष्ट आहे. म्हणजे ते हॉटगेट आहे, तिथे मला पावनखिंड दिसायला लागली आपोआप. मग तो लिओनायडसच्या जागी बाजीप्रभू उभे दिसायला लागले. आणि मग नंतर लक्षात आलं की इथं ग्रीक मिथ आहे आणि आपल्याकडे हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहेत. येस. मग आपण फॅक्च्युअल गोष्टी का नाही सांगायच्या. आणि तिथनं बाहेर पडता पडता माझा जो मित्र माझ्याबरोबर होता त्याला मी म्हटलं की अरे आपण आपला इतिहास इतका सेलिब्रेट नाही करत. आत्ता बघितलं का म्हणलं, हाऊसफुल होतं थिएटर, अलका थिएटर ला आम्ही तो बघत होतो, तर हाऊसफुल होतं थिएटर. म्हटलं का आपण असे आपले सिनेमे येतच नाही आहेत म्हटलं सेलिब्रेट करायला. तर तो हसून म्हटला ते येणार पण नाहीत. आणि ती ठिणगी होती की ते येणार नाहीत म्हणजे असं कसं येणार नाहीत. म्हणजे 40 वर्षांचा जो गॅप आहे भालजींनंतरचा, तर त्याच्यात एकालाही वाटू नये, इतक्या मोठमोठ्या दिग्दर्शक निर्माते त्यांना वाटू नये की आपण छत्रपतींच्या इतिहासाला थोडं तरी टच करावं. आणि मग ते कुठेतरी आतमध्ये त्रास झाला आणि त्यातनं असं सुरू झालं की हे केलं पाहिजे. लहानपणापासून सुदैवानी निनाद बेडेकर काकांबरोबर मी त्यांच्या हाताखाली वाचत होतो, अभ्यास करत होतो म्हणणं खूप मोठं असतं, संशोधन करत होतो वगैरे तर अजून मोठं असतं. आणि आजच्या काळात जरा ते रिस्की पण असतं कारण आता गल्लोगल्ली आणि घराघरामध्ये इतिहास संशोधक आहेत. तर मी आपला एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून त्यांच्याबरोबर वाचत होतो, त्यांच्या हाताखाली की हे वाच ते वाच, ते जे सांगत होते त्यांना असिस्टंटशिप करत होतो. तर तेव्हा त्यांना ही आयडिया बोलून दाखवली. सुदैवाने निनाद काकांसारखा जो इतिहासकार आहे तर त्यांना कलेचं एक चांगलं अंग होतं. निनाद काका म्हणले मग तू बनव. म्हणलं मला माहीत नाही काही. आणि मग दरम्यानच्या काळात उमेदवारी चालू झाली, विनय आपटे सर भेटले वगैरे, ते सगळे किस्से माहिती आहेत. आणि मग त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पण डोक्यात हे पक्क होतं की घोडा, किल्ले, तलवार ह्याच्या पलीकडचे शिवाजी महाराज सांगायचा प्रयत्न करायचा. जमतोय किती हे माहीत नाही अजूनही मी अंदाजच घेतोय की मी जे सांगायचा प्रयत्न करतोय ते पोचतंय का, ते पोचतंय असं जाणवतंय हळूहळू. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त घोषणेपुरते मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन आयुष्यात यायला पाहिजेत असं मला वाटत राहतं सतत. आणि त्यामुळे हे चित्रपट, जे 8 चित्रपट करायचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये ना प्रतीकं आहेत, ती जर तुम्ही त्या पद्धतीने पाहिलीत तर कदाचित तुम्हाला सापडतील. जसं आत्ता सुभेदारमध्ये अचानक एका गाण्यामध्ये शिवाजी महाराज नांगर घेऊन दिसले. हो. ही प्रतिमा निर्माण का केली, त्याचं कारण असं की लहानपणापासून आपण शेतकऱ्यांचा राजा ऐकत आलो, पण कधी मी पाहिलंच नाही त्यांना शेती करताना. एक नांगर धरला सोन्याचा ते एक चित्र आपण पाहतो, पण ते प्रतिकात्मक होतं. पुणे वसवण्यासाठी त्यांनी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रतीक निर्माण केलं. पण ॲक्च्युअल शेतकऱ्यांचा राजा कसा दिसेल यासाठी ते एक चित्र निर्माण केलं. बरोबर. तर अशा रीतीने ते करावं असं माझ्या मनात होतं आणि तसं करायचा मी प्रयत्न करतो. येस. आणि जसं तुम्ही म्हणला की 40 वर्षाचा तो गॅप होता, त्यानंतर कुणाला वाटलं नाही की टच करावं. आणि तुम्ही जेव्हा टच केले ते अगदी योग्य वेळी केलेले, की ज्यावेळी एक नवीन पिढी येते, जसं आम्ही म्हणतो जेन झी, ह्या पिढीला खूप फॅसिनेशन वाटतं. इव्हन आता मी काटावरतीच आहे, एकदम मी 95 बॉर्न आहे. सो की सुपर हिरोज पण आवडत आहेत, इतिहास पण जपायचा आहे. ह्या परफेक्ट वेळी तुम्ही सांगितलं की अरे हे तर खरं घडलेलं आहे, मिथ नाही आहे ही. सो हे खूप गरजेचं होतं ह्यावेळी घडणं. कारण की मी नेहमी म्हणतो की कुठलाही देश जर फेल्ड होत असेल तर तो फेल्ड पॅरेंट्समुळे फेल्ड नेशन बनतं. कारण की जर आपण पास ऑनच नाही केलं की आपण कोण आहे, आपल्या अंगात कोणाचं रक्त आहे, तर ते विसरून जातील आणि ऑटोमॅटिकली कुठली तरी विचारधारा आपल्यावर लादली जाईल आणि आपण आपला इतिहास विसरून जाऊ. आणि त्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान असणार आहे. 20 वर्षानंतर हा व्हिडिओ मी ऐकेल कोण, तर मी आत्ता सांगतो की हे जे 8 मूवीज आहेत ते खूप जास्त योगदान देणार आहेत. तो फरक खूप जास्त असणार आहे. ज्या घरामध्ये हा अष्टक बघितलं गेलं, श्री अष्टक, श्री शिवराज अष्टक, त्यांच्या विचारसरणीमध्ये त्यांनी इतिहासाकडे बघण्यामागे बाकीच्या परिवारांमध्ये खूप तफावत असणार आहे. आणि मी नेहमीच साऊंड कॉन्टेंट कन्झ्युमरवाना सांगत असतो. तो साऊंड कॉन्टेंट कन्झ्युम हा आहे की इतिहासाची छेडछाड न करता तो आहे असा दाखवणं, प्लस त्यातून लोकांना वाटलं पाहिजे की यार हे आपल्याकडे तर आत्तापर्यंत का सांगितलं नाही. कारण सुभेदार बघताना पण मला खूप गोष्टी जाणवल्या. लास्टला मी त्याकडे येईल. आणि एक मला सांगायचं, स्पॉइलर नाही द्यायचा, फक्त युद्ध वगैरे नाही आहे ते. प्रत्येक मावळ्याची प्रत्येक बाजू, वडील म्हणून, भाऊ म्हणून, बाप म्हणून, हे आपण कधी अभ्यासली नव्हती, आपल्याला पुस्तकांमध्ये ती कधी समजली नव्हती. बट प्रत्येकाला ती बाजू असते, ती बाजू दिसते प्रत्येक मूवीमध्ये. सो येस, अजून एक मला प्रश्न आहे की फर्जंद जेव्हा तुम्ही पहिला सिनेमा अनाऊन्स केला
तेव्हाच तुम्ही श्री शिवराज अष्टक अनाऊन्स केलं. सो काय काय डायरेक्टर्स असतात, इवन मी पण सांगतो, माझा पहिला शेवटी झाला तर मी ठरवलं पुढचं करेन, नाही का, पहिलं सेट झालं तर पुढचं बघू. पण तुम्ही पहिला सिनेमा यायच्या आधीच अनाऊन्स केलेलं की नाही 8 सिनेमे येतील. सो तो माइंडसेट कसा क्रिएट केला की नाही काही असो, रिस्पॉन्स काही असो, बट मला 8 सिनेमे हे आणायचेच आहेत. काही गोष्टी असतात, मी यूथ आहे म्हणून अगदी मित्रासारखं शेअर करतो, तुम्हाला कदाचित त्याचा उपयोग होईल. कोशंट असतात आपल्याकडे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे IQ EQ वगैरे वगैरे. त्यातली एक गंमत असते जो कधी शिकवला जात नाही आणि जो दुर्दैवाने आपलं शालेय शिक्षण आपल्यापासून हिरावून घेतं, तो म्हणजे पॅशन कोशंट, PQ. हा तर सांगितलंच जात नाही. तर पॅशन कोशंट असल्याशिवाय मोठी कामं घडत नाहीत. आणि म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकतो, प्राध्यापक शामराव जोशी व्हॉइस कल्चरचे मोठे गुरु आहेत. तर व्हॉइस कल्चर त्यांच्याकडे अजूनही शिकतो मी, गेले 17 वर्ष, 2004 पासून शिकतो. तर त्यांनी तो समजावून सांगितला आणि त्यांनी एक खूप सुंदर शब्द, उर्दू शब्द वापरला त्याला, की जुनून पाहिजे माणसाला जगण्यासाठी. म्हणजे आपण नुसती कुसुमाग्रजांची कविता वाचतो, कोट्यवधी जगतात जीवाणू जगती आणि मरती, पण असे आपण नसलो पाहिजे. वैभव वाघ नावाचा माझा एक खूप जवळचा मित्र आहे, पुण्यातला खूप मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे. तर त्याचा एक मध्येच असा अचानक मेसेज आला मला की तू जगातला सुखी माणूस आहेस. म्हणलं अरे बाबा, मागच्या चित्रपटापासून आजपर्यंत कर्ज फेडतोय, कसला सुखी माणूस. तर म्हणे नाही, त्याचं वाक्य खूप सुंदर होतं पुढचं मेसेजचं, की आपला जन्म कशासाठी झाला आहे आणि तो झाल्यानंतर तो एक गोल माहिती असणं, सतत तो गोल मिळवण्यासाठी धावत असणं, प्रयत्नशील असणं, हे खूप कमी जणांना कळतं, माहिती असतं आणि खूप कमी जण ते करतात. त्या दृष्टीनं तुला ते माहिती आहे आणि तू गेले 7-8 वर्ष तरी माझ्या बघण्यात ते सातत्याने करतोयस, त्यामुळं तुला ते एक मग्न बघायला आम्हाला आवडतं आणि तू सुखी आहेस असं आम्हाला कायम वाटतं. तर ही जी सुखी असण्याची व्याख्या आहे ती तेव्हाच कळली तुला, की काहीतरी पाहिजे ना डोळ्यासमोर. एक्झॅक्टली. मला जर काही गोष्टी जाणवत आहेत इतिहासातल्या, तर मला ती सांगायची भूक आहे आणि ती अगदी लहान मुलासारखी आहे. म्हणजे खरं सांगायचं तर की कसलं भारी आहे नाही असं मला म्हणायला आवडतं. म्हणजे आमच्या टीममध्ये जेव्हा शूटिंग चालू असतं तेव्हाही असंच होतं की फॅक्ट सापडतात. आता केतकी माझ्याबरोबर संशोधन करते सगळं, ती पण निनाद बेडेकरांची विद्यार्थिनी आहे. तर आम्ही एकमेकात शेअर करतो आणि नंतर कलाकारांची जेव्हा शेअर करायची वेळ येते किंवा टीम मेंबरशी, तेव्हा ते असंच होतं, कसलं भारी आहे नाही हे, एक कसलं भारी आहे ना ते मूल आहे तुमचं. हे जे सापडलं ते फर्जनच्या वेळेला सापडलं की 60 मावळे जातात, 2,500 लोकांचा पराभव करतात आणि ते कसलं भारी आहे ना, 2,500 लोकांचा पराभव 60 लोकांनी केला. आणि हे असं प्रत्येक गोष्टीत आहे. मग फत्ते शिकस्तकडे आलो आपण. फत्ते शिकस्तमध्ये आल्यानंतर अरे 1,00,000 लोकांमध्ये 90 लोक जातात, कसलं भारी आहे. पावनखिंडकडे आलो की 300 माणसांनी 10,000 लोकांना अडवलं 12 तास. बरं, त्याच्या अगोदर ते जंगलातनं धावले रात्रभर 10 तास, 22 तासाचा फिजिकल टर्मोईल, कसलं भारी आहे. शेर शिवराजमध्ये आलो आपण की त्यांनी बॉडी ॲनाटॉमीचा अभ्यास केला अफजल खानाच्या, शिवाजी महाराजांनी, आणि त्याच्यानुसार एक शस्त्र निर्माण केलं, कसलं भारी आहे. आणि सुभेदारांनी, आता आपण सगळेच युथ आहे इथे, गोवा तर आवडतोच ना सगळ्यांना, आणि मग गोव्याला जाताना जे घाट लागतात त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा घाट सुभेदारांच्या देखरेखीखाली बांधला गेला, कसलं भारी आहे. तर हे कसलं भारी आहे जे आहे ना, ते पहिल्या दिवसापासून होतं. म्हणजे अगदी लहानपणी जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती वाचलं, त्याच्यानंतर जी आवड निर्माण झाली, निनाद काकांबरोबर जे किल्ले पाहिले, निनाद काकांना भूषणाचे छंद म्हणताना ऐकलं, तेव्हा ते कसलं भारी आहे हे सुरू झालं होतं. ती पॅशन तेव्हापासून लागली की मला हे सांगायचं ना. किती जणांना माहिती नाही आहे आपल्यापैकी, खूप जणांना नाही माहिती, खूप माणसं दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत हे पोचत नाही. मग हे पोचूया ना आपण, हे फर्जन करताना ठरवलं होतं. कारण मला जाणवलं होतं काम करतानाच की काम करताना आपले जे सहकलाकार आहेत त्यांच्यापैकी अनेकांना या गोष्टी बाबतीत अनभिज्ञता आहे. मग त्यांना जर माहिती नाही तर मग केवढा मोठा प्रेक्षक वर्ग, केवढी जनता या सगळ्या इतिहासातल्या महापुरुषांच्या कार्याविषयी, त्यांच्या विचारांविषयी अनभिज्ञ आहे. ते त्यांच्या रक्त, म्हणजे आपण सगळेजण आपल्या रक्तामध्ये जे शिवाजी महाराज पेरले गेलेले आहेत पिढ्यानपिढ्या, जीन्समध्ये आहेत ते आपल्या, त्यामुळे आपण सहज जय म्हणतो, त्याला शिकवायला नाही लागत.
म्हणजे माझी मुलगी 1.5 वर्षाची असताना म्हणत होती, शिवाजी महाराज म्हणले की ती जय म्हणायचीच. तिला काही शिकवलं नव्हतं घरात. ती जाऊन शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली की नमस्कार करतेच. पण हे सगळं समजून उमजून झालं पाहिजे हे कुठेतरी वाटत होतं. म्हणून फर्जनलाच ठरवलं की 8 चित्रपट करायचे, कम व्हॉट मे, काही होऊ देत तिकडे, प्रामाणिकपणे करायचं एवढंच. म्हणजे आमच्या इंडस्ट्रीतली जी काही गडबड असते त्याची झळ प्रोड्युसरला न लागू देता करायचे. आणि पण मग त्याच्यासाठी अनेक गोष्टी केल्यात. जसं डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा पूर्ण अभ्यास सिनेमा बनवायच्या आधीच केला. रमा माधवला मी मृणाल कुलकर्णींना असिस्ट केलं, मृणालताईंना. त्यावेळी त्यांना मी असं म्हटलं की ताई मला एक वेळ मानधन कमी मिळालं तरी चालेल. खरं तर परिस्थिती बेताची होती, पण मी त्यांना असं म्हटलं की मानधन कमी मिळालं तरी चालेल ताई, पण मला ना डिस्ट्रीब्युशन सिस्टीम समजून घ्यायची आहे. तुम्ही प्रोड्युसरना प्लीज विनंती करा की तुमचे जे मीटिंग्ज असतात मार्केटिंगच्या आणि डिस्ट्रीब्युशनच्या, त्याला उपस्थित राहायची परवानगी मला मिळून द्या. ताईंनी ते करून दिलं, कारण त्या अगदीच लहान भाऊ मानतात. आणि त्यांनी ते केल्यानंतर मग तो पूर्ण अभ्यास केला आणि त्यानुसार चित्रपटाची आखणी केली. म्हणजे त्यात एक तर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की मला कुठलाही कमर्शियल एलिमेंट आणायचा नव्हता पहिल्या दिवसापासून, की उगाचच त्याच्यामध्ये काहीतरी वेडीवाकडी गाणी चालली आहेत, पब्लिक काहीतरी मारामारा चालल्या आहेत, हे नव्हतं करायचं. ऑथेंटिक मराठा वॉरफेअर दाखवायचं हे ठरलेलं होतं. हे सगळं असताना मग तो चित्रपट शेवटच्या घरात, शेवटच्या थिएटरपर्यंत कसा जाईल याच्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्याचं प्रॉपर प्रशिक्षण घेतलं ऑन फील्ड. माझ्या सुदैवाने कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये मला शिकायला मिळालं नाही. तर त्यामुळे हे जे ऑनफिल्ड शिक्षण आहे हे खूप मदतीचं ठरलं. अनिल थडानींसारखे वितरक उभे राहिले बरोबर, आणि त्यामुळं हे जे मी ठरवलं ते आज होताना आपल्याला दिसतंय. येस. अजून एक गोष्ट की विद्यार्थी, त्यानंतर ती आवड होती, त्यानंतर लेखक, दिग्दर्शक, नाटक पण केलेलं तुम्ही. सो हे ट्रान्झिशन कसं होतं, हा प्रवास कसा होता? ते टप्पे आहेत तिथपर्यंत पोहोचायचे. कारण म्हणजे मी खूप मी करतोय असं मलाच वाटायला लागलं. नाही पण आम्हाला टॅक ते करत असताना माझ्यासारखा मुलगा जो निम्न मध्यमवर्गीय घरातनं येतो, ज्याला कुठलाही गॉडफादर नाही या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, त्याला या वाटेवरनं जावंच लागतं. आमच्यापैकी बहुतांशी जण याच मार्गाने गेलेत की कॉलेजमध्ये एकांकिका करणं, मग खुल्या एकांकिका करणं, स्पर्धा, त्याच्यातनं चमकणं, किंवा त्याच्यात काही पारितोषिकं मिळणं, त्याच्यातनं शिकणं, मग त्याच्यातनं पुढे स्ट्रगल करणं, या सगळ्या गोष्टीतनं गेलेलं आहे. हे सगळे टप्पे आहेत मला असं वाटतं. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांच्या नजरेत तुम्ही येता, तिथे तुम्हाला सपोर्ट मिळतो आणि मग तुम्ही तुमची त्या पुढचं वळणापर्यंत जाण्याची वाट सुकरवते. अशा पद्धतीनेच त्याचं एकूण मार्गक्रमण केलेलं आहे. जेव्हा तुम्ही शूटसाठी किंवा आपण बघतो की हे लोकेशन आहे त्यासाठी विजिट करता, तेव्हा गड किल्ल्यांवर तुम्ही जाता, तेव्हा तो अनुभव कसा असतो? की आधी तुम्ही रेकी करत असाल की कुठं सीन कसा होणार आहे, सो तो अनुभव कसा असतो? तो सीन शूट होईपर्यंत येईपर्यंत कसं वाटतं तिथपर्यंत जाऊन? आता आपण गड किल्ले तर विजिट करतोच, बट जेव्हा तुम्ही तो मूवी तो तिथं जिवंत करणार आहे पुन्हा इतिहास, तो ती फिलिंग कशी असते? जबरदस्त असते. एकतर ते अवघड असतं, कारण मी कायम म्हणतो, आता हे माझ्या इतर मित्रांना पटतं का नाही माहीत नाही, पण मराठी दिग्दर्शकाची स्पर्धा ही फक्त बजेट नावाच्या गोष्टीशीच असते. तर त्यामुळे खूप सारे VFX करता येत नाहीत तुम्हाला. मग मी त्याच्यावरचा काढलेला उपाय असा आहे की जेवढे बजेट आपल्याला उपलब्ध आहे VFXचं, त्याच्यामध्ये आपण लाईव्ह लोकेशनला जाऊन ते जे किल्ले आहेत त्याची डागडुजी करून दाखवू शकतो. त्याचा दुसरा भाग असा की हे चित्रपट आता डिजिटल माध्यमामुळं, आपण जे OTT किंवा या सगळ्या गोष्टी म्हणतो, याच्यामुळे अनेक वर्ष, 100-1 वर्ष तरी राहतील, पुढच्या किमान 4 पिढ्यांपर्यंत ते राहतील. आत्ता आपण गड किल्ल्यांची दुरावस्था बघतो, अनेक तरुण काम करत आहेत गड किल्ले जपण्यासाठी, हे पण आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीचं एक एज असतं, त्या एजनंतर त्या गोष्टी डिके होत जातात. तर ह्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत ज्यांना दुर्दैवाने ते बघायला मिळणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुझे म्हणलास पेरेंटिंग, की आपल्यापैकी किती पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांना घेऊन जाऊन आपण राजगड दाखवावा. नाही वाटत आत्ता दुर्दैवाने. तो राजगड त्यांना कुठे दाखवायचा असतो, तो सिनेमात दाखवायचा असतो. मग सिनेमात तरी मी दाखवतो, ॲटलिस्ट त्यांना तिथे तरी दिसेल. बरोबर. हा विचार करून तिथे ज्या अनेक पिढ्यांसाठी त्याचं एक डॉक्युमेंटेशन होऊन जाईल. बरोबर. म्हणून दोन्ही गोष्टी माझ्या साध्य होतात की एक तर बजेटची माझी झुंज पूर्ण होते,
एक भव्यता त्याच्यामध्ये येते, कारण खऱ्या खऱ्या गोष्टी तिथे दिसतात. ज्या गोष्टी तिथल्या तुटलेल्या असतात किंवा त्या दुरुस्त करणं शक्य नसतं, त्या गोष्टी VFXच्या द्वारे आम्ही दुरुस्त करतो. त्यामुळं ते चित्र कायमस्वरूपी आपल्याकडे डॉक्युमेंट बरोबर. तर हे सगळं अनेक अंगांनी त्याचा फायदा होतो. बरं, एवढं करून आमची टीम थांबत नाही. खरं तर आम्ही गडकिल्ले संवर्धन सुद्धा करतो. म्हणजे तुम्ही वाचलं असेल की महाडची मुरारबाजींची समाधी असेल. आजच एक कार्यक्रम आत्ता गोडवलीमध्ये चालू आहे, जिथे मी जाऊ नाही शकलो, थोडंसं तब्येत बरी नसल्यामुळे. गोडवलीला तानाजी मालुसरेंचं स्मारक आम्ही उभं केलं आहे. प्रतापगडचा पाया जेव्हा खचला होता तेव्हा आमच्या टीमनी तिथे सह्याद्री प्रतिष्ठानबरोबर काम केलं. अशा अनेक ठिकाणी जाऊन आम्ही काम करतो. हे जरी असलं तरी तिथे जाऊन प्रत्यक्षात तो सीन करणं हा अत्यंत थ्रिलिंग अनुभव असतो. कारण विचार करा ना, की जिथे स्वतः शिवछत्रपती वावरलेत, स्वतः त्यांचे मावळे हे सगळे वीर वावरलेत, तिथे याच वेशामध्ये जेव्हा तुम्ही उभे राहाल तिथे तुम्हाला कसं वाटेल? तो फार एक विलक्षण ऐकूनच थरारक अंगावर अनुभव काटा असतो. म्हणजे आत्ताची गोष्ट सांगतो, सुभेदार आम्ही त्याच्यातलं जे युद्धातला एक भाग आहे तो कल्याण दरवाजात शूट केला. सूर्याजी मालुसरे यांनी जेव्हा कल्याण दरवाजामध्ये युद्ध केलं, पहिल्यांदा कल्याण दरवाजा पाडला, आपल्याला माहिती आहे. पाडला म्हणजे सर केला, जिंकला, आणि त्याच्यानंतर तिथनं सैन्य आत घेतलं. उरलेलं सैन्य वाऱ्याच्या टोकावरनी म्हणजे द्रोणागिरीच्या कडावरनं वरती आलं, हे आपल्याला माहिती आहे. तर तो जो भाग आहे सूर्याजी मालुसऱ्यांचा, तो प्रत्यक्ष कल्याण दरवाजामध्ये शूट केला आम्ही. म्हणजे अभिजित श्वेतचंद्र जो आहे, अभिजित श्वेतचंद्र ने ती भूमिका केली सूर्याजी मालुसऱ्यांची. तर तो जवळजवळ अर्धा तास तिथे रडत होता, की कारण स्वाभाविक आहे ना, 350 वर्षांतर परत ते तिथे जगायला मिळणं त्याच जागी, हा खूप विलक्षण अनुभव असतो. म्हणजे उद्या जर बजेट जरी दिलं ना तरी मी हे करीन असं मला वाटतं. आणि मला एक स्पॉइलर न देता पुन्हा एकदा, मी सुभेदार 3 वेळा पाहिलाय. पहिल्यांदा पाहिला फॅन म्हणून, दुसऱ्यांदा पाहिला इंटरव्ह्यू करायचा म्हणून, तिसऱ्यांदा पाहिला फक्त सूर्याजी मालुसरे यांची जी भूमिका केली अभिजित त्यांच्यासाठी. स्पेसिफिकली सांगतो, जेव्हा वॉर सीन चालू होईल अँड वेन ही विल टेक ओव्हर, सगळ्यात पीक पिरियड मूवीचा तो आहे की आपण मूवी पाहायला गेलो तो सुभेदारांसाठी, बट मी बाहेर येताना फॅन झालेलो आहे ती भूमिका ज्यांनी केली त्यांचा. कारण की ती वॉर क्राय, त्यानंतर ती डायलॉग, म्हणजे खूपच पीक. आणि पुढं जाईनच मी त्या प्रश्नांकडं, की एका मावळ्याच्या बऱ्याच बाजू असतात, जसं मी सांगितलं. असं सुभेदारमध्ये पण तेच आहे, की एवढंच नाही की शौर्यच असं नाही, की ती बिलॉंगिंगनेस, मैत्री, निष्ठा. सो तुम्हाला काय वाटतं की आजकालच्या पिढीनं किंवा आपण सर्वांनीच, की अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत ज्या तुम्ही मूवी बघताना पण तुम्हाला समजतील, कार ही निष्ठा, ही मैत्री, की अजून आपण हे जोपासलं पाहिजे. अशा कोणत्या व्हॅल्यूज ज्या अजून हिडन आहेत, जसं तुम्ही सांगितलं शेतीचं पण होतं, सो अशा कोणत्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपल्याकडे आल्या पाहिजेत, मूल्य आहेत अशी? तू जे म्हणला तेच आहेस, की निष्ठा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जे जाणवत चाललं आहे की आपल्यामधला ना आदर संपत चालला आहे, रिस्पेक्ट संपत चालला आहे. माहितीच्या विस्फोटाचा परिणाम येतो, की आपल्याला माहिती होते खूप जास्त गोष्टींविषयी, आणि त्यामुळे आपण काय करत चाललो आहे, प्रत्येक गोष्ट ॲनालाइज करत चाललो आहे. काही वेळा मला असं वाटतं की की डोळे झाकून निष्ठा म्हणतात ना, अज्ञानात सुख आहे कधी कधी. नाही नाही, अज्ञानातलं सुख नाही म्हणत, डोळे झाकून निष्ठा, की एक निष्ठा आहे माझी. म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांवर माझी निष्ठा आहे, तर मी डोळे झाकून ठेवणार, असं हरवत चाललंय तो जो एक भाग क्वेश्चन मार्क करतो आपण. आणि तिथे आपल्याला पॅशन कमी व्हायला लागते. कारण मग काय होतं, आपण स्वतःवर पण डाऊट करायला लागतो बऱ्याचदा. हे मला मी अजूनही माझी टीम मला काय म्हणते, की तू लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतोस, तू लोकांना त्याचे परिणामही बऱ्याचदा भोगायला लागतात. तर ते जरी असलं तरी मला आवडतं ते करायला. तर जी ती निष्ठा आहे, आपण आता सगळे अशा काळात वावरतोय संक्रमणावस्थेत, की रिलेशनशिप्स वगैरे असं सगळं चालू असतं मनात आपल्या रोजच्या वागणुकीत वगैरे. त्यावेळी अशी निर्भेळ मैत्री, अपेक्षा नसलेली कुठलीच अपेक्षा नाही, असं मोजून बघा, आत्ता आठवून बघा तुम्ही मनात, की असं किती मित्र आहेत आपल्या आयुष्यात, किती मैत्रिणी आहेत. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर म्हणतोय मी, मित्र मैत्रिणी दोन्ही असू शकतात, पण ते असे किती आहेत की ज्यांच्याकडनं आपली काही अपेक्षा नाही आणि आपल्याकडून त्यांची काही अपेक्षा नाही, पण आपण एक निखळ धाग्याने बांधले गेलेलो आहोत. विचार करून पहा. तर हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं शिकण्यासारखं आहे, त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या या वीरांच्या चरित्रातून. काय गरज होती तानाजी मालुसरांना सांगू शकत होते ना एक्सक्यूज, की माझ्या मुलाचं लग्न आहे. आपण ते सहजपणे सोडून देतो, कारण आपण लहानपणापासून ऐकलेली असते ती गोष्ट, आणि ती आपण तितक्या सिरियसली घेत नाही. आता स्वतःला त्या जागी ठेवा आणि विचार करा
की माझ्या घरात असा काहीतरी एक कार्यक्रम आहे आणि मला काहीतरी अशी एक बाहेरची कामगिरी सांगितली जाते हां, आणि मग इथे तुम्हाला कळेल की आपल्या जे सीमेवर उभे आहेत ते आपले भाऊ, येस. त्यांची किंमत काय. तर म्हणजे हे टाळ्यांचं वाक्य नाही, हे मी रोज विचार करतो या गोष्टीचा, की का आपल्याला इथे बसल्या जागी असं वाटतं का, ते ही जी निष्ठा आहे, ही मैत्री आहे, हे जे नातेसंबंध आहेत, शब्द पाळणे आहे, जे आजच्या काळात खूप कमी झालंय, हे शिकायची गोष्ट आहे आणि हे करायची गोष्ट आहे. की मी म्हणजे माझ्या मित्राच्या आईला मित्रांनी शब्द दिलाय की तुला मी ते आणून देईन, आणि तेव्हा मी माझ्या घरातलं एक मंगल कार्य सोडतो आणि बलिदान करतो. याच्याकडे तितकं सिरियसली आपण बघितलं पाहिजे. आपण खूप सहजपणे सोडून देतो कारण आपण लहानपणापासून ते ऐकतो, आपण त्यातल्या गोष्टींनी फॅसिनेट होतो आणि जिंगोइझम म्हणतो ना आपण ज्याला, जय जयकार, त्याच्यात हरवून जातो. डोळसपणे बघायला पाहिजे शिवचरित्राकडे कायम. म्हणजे नुसतं तानाजी मालुसरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे आपण की मी ठेवतो का अशी निष्ठा कुठल्या कार्याविषयी, स्वतःच्या करिअरविषयी. काही देशप्रेम, देशभक्ती वेगळं काही नसतं, की स्वतःचं करिअर इतकं उंच करा की देश उंच झाला पाहिजे. APJ अब्दुल कलाम त्याचं मोठं उदाहरण आहे की ते स्वतः इतके उंच झाले जागतिक दर्जाचे सायंटिस्ट म्हणून, की आपल्याला म्हणजे मी सांगतो, गंमत म्हणून शेअर करतो, मी आज खूप दिवसांनी असं बोलतो इतक्या छान ऑडियन्स समोर, की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ते राष्ट्रपती झाले APJ. मलाच कॉन्फिडन्स आला होता सायकल चालवताना. आपला राष्ट्रपती ॲटॉमिक सायंटिस्ट आहे यार, मिसाईल सायंटिस्ट आहे, असलं भारी वाटलं होतं ना. मी जे म्हणलं भारी वाटलं पाहिजे यार तुम्हाला. म्हणजे मूवी येऊ शकतो तुमच्याकडून? नाही असं मला खूप गोष्टींबद्दल भारी वाटतं, तुझ्याबद्दलही वाटायला लागलं. म्हणून मी मगाशी नाही का म्हणलं, मी असं म्हणलं सौरभला की आम्ही सगळे मिळूनच घेतो पॉडकास्ट सौरभचं. मी माझ्याबद्दल सांगतो, तुम्ही कोण आहे काय म्हणलं, आता पहिल्यांदा भेटतोय मी. मला एवढंच होतं की एक व्यक्ती हा इतिहास दाखवतोय, जिवंत करतोय, उभं करतोय, त्याच्या एवढ्याशा मेंदूमध्ये एवढा सौरभ भोसले कधीतरी राहिला तर आपण जिंकलो आयुष्यात, बास, एवढंच माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी माझी जर्नी सांगत होतो. येस, मग तुम्ही एक पॉईंट बोलला की जेव्हा एक मंगल कार्य आहे घरी, तो जो सीन आहे, आता मी फिरून आत्ता बघितलं त्यामुळे तिथं येतोय, ह्याचं एकच रिझन आहे, तुम्ही जाऊन तिथं बघायचं आहे परत. म्हणून असं नाही की आत्ताचं ऐकून फक्त हे करा. तर तेव्हा तुम्ही जे फ्रेम्स दाखवलेले आहेत की त्यांना समजतं त्यांच्या पत्नीला, तेव्हा त्या कशा रिॲक्ट करतात, त्यांच्या घरातले कसे रिॲक्ट करतात, हे खूप कनेक्ट होतं आहे. कारण की आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की इतिहासाचा मूवी असो, ॲक्शन असो, त्यामध्ये शौर्याला खूप जास्त वेटेज दिलं आहे, पण तल्लक बुद्धी, इमोशनल इंटेलिजन्स, ही निष्ठा, ही मैत्री, ही खूप अशी नोटीस होते ह्या मूवीजमधून. सो आता अजून एक प्रश्न की तुम्ही एवढं छान काम करता, आता तुम्ही जसं प्रसंग सांगितला, असं कधी जाणवलं आहे का सर की तुम्ही काम दिवस रात्र पूर्णपणे तुम्ही श्री शिवराज अष्टकाच्या कामामध्ये आहात आणि तुम्हाला असं जाणवलं की नाही आपल्यावरती छत्रपतींचा हात आहे, आशीर्वाद आहे? असं खूप वेळा जाणवतं. म्हणजे काही वेळा ते चमत्काराच्या लेवलला जातं का काय असं वाटतं. म्हणजे मी शेअर केलं तर काही जण खोटंही म्हणतील ते. तर असे अनेक प्रसंग आहेत की जिथे असं जाणवतं की अरे बापरे, हे काय घडलं आपल्याबरोबर. शेर शिवराजची गोष्ट सांगतो. शेर शिवराज चित्रपटामध्ये चित्रपट पोस्ट प्रोडक्शनला होता आणि मी जी मगाशी गंमत सांगितली की माझी टीम जे मला सतत ओरडत असते की तू डोळे झाकून लोकांवर विश्वास ठेवतोस, तसं आम्ही एका नवोदित मुलावरती, कारण आम्ही पण सगळे तसं आलो तर माझ्या टीममध्ये खूप नवीन माणसांना वेलकम असतं, तर तसं त्या एका नवोदित मुलावरती विश्वास ठेवला VFX साठी. आणि ते VFX पूर्णपणे गणलंय असं, म्हणजे त्याला येतच नव्हतं. हे 10 दिवस आधी लक्षात आलं. 22 एप्रिलला रिलीज होता आणि 2 एप्रिलला आमच्या लक्षात आलं की साहेबांनी कामच नाही केलं. आणि मग ते काम सगळं सुरू झालं वगैरे वगैरे, कसे बसे मार्ग काढले त्यातनं बऱ्याच गोष्टी घडल्या वगैरे. आणि ते सगळं झाल्यानंतर माझे काही जुने मित्र VFX मधले मदतीला धावून आले आणि त्यांनी ते पार पाडली, कारण सगळ्यांचंच दैवत आहे आणि सगळ्यांना मोटिव्ह माहिती आहे त्यातला किती जेन्युइन आहे. आणि मग ते सगळं झाल्यानंतर ज्या दिवशी सेन्सॉर होतं, सेन्सॉरला ती कॉपी पाठवावी लागते, तर ती धावत पळत आमचा एक मित्र घेऊन गेला
आणि 4 वाजताची कमिटी आम्हाला मिळाली. तर जनरली 4 वाजताची कमिटी मिळत नाही, ती 11 वाजताची लागते मराठी चित्रपटांसाठी. तर ती त्या दिवशी 4 वाजताची कमिटी मिळाली आणि ती कमिटी मिळाल्यानंतर आम्ही हुश झालो की चला सकाळी DCP कशी बशी काढून आम्ही तिथे पाठवली ती फाईल आणि तिथे तो हार्ड डिस्क घेऊन गेला, ती कॉपीला लावली. बरं सगळेजण 7-8 दिवस जागे होतो. तो बिचारा थकला होता, त्याला भूक लागली होती. तो म्हणला मी तिथे जे आमच्या त्या सगळ्याच्या मीडिएटर आहेत त्यांना सांगितलं की मी मी खाली खाऊन येतो काहीतरी. आणि त्या म्हणल्या लवकर ये मात्र, कारण 4 वाजताच्या आत जर हे कॉपी नाही झालं तर हे होणार नाही. म्हणजे हे कमिटी म्हणजे ते आरो स्वतः बघणार होते. तर त्यामुळे ते जर त्यांचा वेळ महत्त्वाचा असतो, ते आपण अप्लाय केलेलं असतं, तर ते नाराज झाले तर मग गडबड होईल सगळी. आणि तो खाली गेला आणि जवळजवळ 3:45 झाले होते आणि ते कॉपी होईना. त्यांनी फोन केला घाबरून त्याला की अरे लवकर ये, हे काही कॉपी होत नाही. त्यांनी घाबरून तिकडनं मला फोन केला की सर ते काय होत नाही आहे आणि असं असं झालं आहे. तर मीही रस्त्यातच होतो. म्हटलं कारण सेन्सॉरला तुम्हाला जावं लागतं, त्यांचे जर काही प्रश्न उपस्थित झाले तर त्यांच्याशी चर्चा करायला वगैरे वगैरे. तर लेखक दिग्दर्शक तिथे उपस्थित असणं अनिवार्य असतं. तर मी निघालो होतो. मी म्हटलं मी 10 मिनिटात पोचतो आहे. आत्ता 4ला 10 मिनटं कमी आहेत, मला माहीत नाही, पण आता मी येतो, मी सरांशी बोलतो, अर्धा तास आपल्याला एक्स्ट्रा मिळाला तर. आणि मी जेव्हा प्रचंड टेन्शनमध्ये तिथे पोचलो, ऑलरेडी 1 महिन्याचा ट्रॉमा सहन केला होता आणि तिथे पोचलो. आणि तिथे पोचल्यावरती ते दोघं जण हसत चहा पित होते. मी म्हणलं की काय झालं, कारण 3:45ला जेव्हा मला फोन आला 4:50ला 3:50ला, तर त्यावेळेला त्या दोघांचं असं होतं की फक्त 20% कॉपी झालेलं आहे आणि उरलेलं 80% व्हायचं आहे. आणि DCPची साईज खूप मोठी असते, तर अवघड वाटतं सगळंच. आणि अक्षरशः ते हसत होते. मी म्हटलं काय झालं, काय नाही नंतर सांगतो म्हणले, त्या टेक्निशियनशी बोला तुम्ही एकदा. तर त्या टेक्निशियन जे माझ्याशी तिथले जे आहेत ते म्हणले की आम्ही असं डोळ्यासमोर बघितलंय की आपण जसं बफर करतो ना बोटानी व्हिडिओ, तसा तो ड्रॅग झालाय अख्खा. म्हणजे हे खोटं वाटेल पण हे घडलंय माझ्याबरोबर की तो अख्खा ड्रॅग झाला, वेळेत कॉपी झालं आणि शो सुरू झाला होता मी जाईपर्यंत 4 वाजता बरोबर. असे अनेक गोष्टी आहेत की जिथे हे पटतं मला की मी काही ठिकाणी कमी जरूर पडतो. नक्कीच मला त्याची जाणीव आहे की सादरीकरणामध्ये असेल, बजेटमुळे असेल की काही गोष्टींमुळे. पण हे नक्की आहे की आमची जी टीम आहे त्याचा हेतू प्रामाणिक आहे आणि त्यासाठी हे असं अधिष्ठान तुम्हाला मिळत असतं. येस. अजून एक प्रश्न की आता हे प्रत्येक शिवराज अष्टकमध्ये एक मूवी येतोय प्रत्येक एका मावळ्याबद्दल आणि प्रत्येक एका अंगाबद्दल. तर जेव्हा तुम्ही त्या घराण्याला व्हिजिट करता तेव्हा ती फिलिंग काय, त्यांच्याकडून नवीन गोष्टी तुम्हाला समजत असतील अजून इतिहासाबद्दल, रूढी परंपरा, जसं की सुभेदारमध्ये तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये बोललेला की ते दिवे लावतात तेवढं आणि ते विझवलं जातं ओल्या ह्यानी. सो अशा अजून कोणत्या गोष्टी समजल्या की स्वतः व्हिजिट केल्यावर आणि त्यांच्या घरांमध्ये अशा पिढ्या अजून चालत आलेल्या आहेत की ऑडियन्सला अजून माहीत नाही आपले, पण असं आहे अजून चालतंय ते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे अशा बऱ्याच परंपरा आहेत की ज्या प्रतिकात्मक आहेत, ज्या समजून घेतल्या पाहिजेत आपण. होतं काय की आपण आपल्या घरात सुद्धा ते चालू असतं बऱ्याच ठिकाणी. म्हणजे लग्न कार्यामध्ये देवकं बसत असतात किंवा इतर मंगल कार्य जी घरात पूजेच्या परंपरा असतात, अमुक एक पद्धतीचाच गणपती आणायचा वगैरे त्या रीती असतात त्या. तर त्याच्या मागचे ना प्रतीकं समजून घ्यायचा प्रयत्न करतो मी. म्हणजे मग त्यातनं काही इंटरेस्टिंग गोष्टी ज्या तुम्हाला जगायला बळ देतील त्या शोधायच्या. मी म्हणजे ते अरे ही काय रूढी आहे, ही रीती आहे, ही परंपरा आहे, त्याला हे टाकाऊ नसतं कधी. त्याचा जर प्रॅक्टिकल उद्देश समजून घ्यायचा कधीतरी प्रयत्न केला तर कधी कधी खूप चांगल्या पण गोष्टी हाताला लागू शकतात. जसा तो 360 दिव्यांचा विषय की आज त्या घराण्याचं किंवा इतर जी घराणी ज्यांच्यामध्ये ती रीत चालू आहे, अनेक घराण्यांमध्ये ती रीत चालू आहे, ही ह्यातली बहुतांशी घराणी त्या युद्धात सामील होती. बरोबर. तर ते एकमेकाचं स्मरण करतात आपल्या मंगल कार्यामध्ये. म्हणजे जनरली कसं असतं ना आपलं की चांगलं असेल तेव्हा आपल्याला कोणी आठवत नाही आणि वाईट व्हायला लागलं की मग सगळे आठवतात आणि मग तेव्हा ते कसे आपल्याला मदत करत नाहीत हे आपण लक्षात ठेवतो. तर तसं न करता युद्धामध्ये ह्या सगळ्या साथीदारांनी एकमेकाला मदत केली हे ती सगळी घराणी लक्षात ठेवून त्या सगळ्या दिव्यांचं गोष्टी करतात. तर हे किती इंटरेस्टिंग आहे. हा ह्युमन इलेमेंट म्हणून मला ते फार महत्त्वाचं वाटलं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. येस. मी आल्यालाच तुम्हाला बोललो की मी खूप जास्त फॅन आहे तुमच्या त्या कॅरेक्टरचा, बैरजी नाईक जे तुम्ही प्ले करताय, जे स्टोरी टेलिंग करताय आणि
खूप मोठा त्यांचा भाग आहे आणि त्यांचा काय म्हणू शकतो की हिस्सा आहे आपल्या स्वराज्यामध्ये, कारण की इंटेलिजन्स खूप महत्त्वाची गोष्ट असते. आता पण बघायला आपला देश इंटेलिजन्समुळेच बऱ्याच गोष्टींपासून आपण वाचतोय. त्या काळी एवढं चोख इंटेलिजन्स बजावलं जाणं आणि एवढ्या चोख गोष्टी होणं, ज्यामुळे बऱ्याच मोहिमा फत्ते झाल्या. तर थोडंसं मला तुमच्याकडून बहिर्जींबद्दल ऐकायला आवडेल. मग खरं तर बहिर्जींबद्दल खूप कमी माहिती मिळते, हेच त्यांचं यश आहे. कारण ते गुप्तहेर होते. येस. त्यांनी काही ठेवलंच नाही मागमूस. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो अभ्यास करताना की बहिर्जी ही एक व्यक्ती होती का एखाद्या प्लॅटूनचं नाव बहिर्जी होतं. अरे बापरे. पण आपण असं धरून चालू शकतो की ही एक व्यक्ती होती. कारण अनेक ठिकाणी एकेरी उल्लेख, एकेरी म्हणजे अमुक ह्या माणसाने हे केलं, त्याच्यामध्ये बहिर्जी नाईकांचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे त्यांनी किती प्रकारचे गुप्तहेर तयार केले असतील. आणि तत्कालीन मी जे सिनेमांमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो, बहिर्जी नाईक या कॅरेक्टरचा उपयोग कसा होतो मला, की त्यांच्या अनुषंगाने मला सगळ्या लोककला दाखवता येतात. बरोबर. की ज्या लोककला आता लुप्त पावत चालल्यात, लोकांना कळणारच नाही की काही पिढ्यांनंतर की अशी एक लोककला आपल्याकडे होती. जसं तुंबडी नावाची गोष्ट आहे, जी आपण फत्ते शिकस्तमध्ये शूट केली होती, पण लेन्सच्या मर्यादेमुळे आपण दाखवू नाही शकलो होती. ती तुम्हाला ऐकायला मिळते फत्ते शिकस्तच्या अल्बममध्ये किंवा जुकबॉक्समध्ये. तर तशी लोककला आहे. किंवा आत्ता सुभेदारमध्ये आपण मरियाई ची गोष्ट आणली. मरियाई हे जे लोकदैवत आहे, हे वेगवेगळ्या प्रथांशी जोडलं गेलं जरूर आहे. बरोबर. पण त्याच्यामधले जर शब्द तुम्ही ऐकले ओरिजिनल मरियाईचे, तर ते लोकांच्या कल्याणाचे आहेत. लोकांचं कल्याण मरियाई कशी करते याचे आहेत. मी त्याला स्वराज्याचे रूप देऊन त्याचे लिरिक्स लिहिले. बरोबर. तर अशा प्रकारच्या लोककला ज्या आहेत त्या सगळ्या येत असणारी ही सगळी मंडळी असावीत. म्हणजे हे सगळे गुप्तहेर हे चांगले कलाकार असले पाहिजेत. अगदी बरोबर. म्हणजे उत्तम अभिनेते असतीलच, उत्तम गायक असतीलच, उत्तम नर्तक असतीलच, याच्याबरोबर अनेक शस्त्रांमध्ये, अनेक शास्त्रांमध्ये ते पारंगत असतील. म्हणजे जसा पावनखिंडमध्ये जोतवंतीचा सीन तुम्ही पाहिला असेल, तर ते खरंच आहे. त्याचा उल्लेख बारूदखान्याच्या कागदपत्रांमध्ये जोतवंती या वनस्पतीचा उल्लेख आढळतो, की ज्याच्यामध्ये जी रसायनं आहेत त्याच्यामध्ये रेडियमसारखं काम करतं. आपण काशच्या पठारावर गेलो ना, तर रात्री बघा तुम्ही एक भाग चमकताना दिसतो आपल्याला, तिथे जोतवंती सापडते असं काही बोटॅनिकलचे विद्यार्थी किंवा शास्त्रज्ञ सांगतात आपल्याला की तिथे जोतवंती आहे. तर ह्या गोष्टी आता सांगितल्या पाहिजेत. नाही जो मला मगाशी म्हटलं जसं की इतिहास हा फक्त जिंगोइझमचा भाग नाही आहे, त्यातनं शिकायला पाहिजे. अभिमान बाळगायचा आहे ना आपल्याला, आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा. पण तो का बाळगायचा आहे याची कारणं तुमच्याकडे असली पाहिजेत. म्हणजे आमच्या मराठ्यांना, मराठा सैनिकांना जोतवंतीसारखा वनस्पती माहिती होती. म्हणजे बॉटनीचं त्यांना नॉलेज होतं, वनस्पतीशास्त्राचं बॉटनीचं नॉलेज होतं त्यांना. हेच रसायनशास्त्राचं नॉलेज होतं. कारण नंतर फ्रेंचांनी जेव्हा मनाई केली नॉलेज द्यायला तोफखान्याचं, तेव्हा महाराजांनी स्वतःचा कारखाना तयार केला. तर आपण जेव्हा म्हणतो आता स्वदेशी स्वभाषा, मेक इन इंडिया, त्याचे प्रणेते महाराज आहेत. येस. की तुम्ही नाही ना, म्हणजे तुम्ही देत नाही ना मला नॉलेज, मी मिळवतो. कारण माझ्याकडे एन्शंट ग्रंथांमध्ये सुद्धा नॉलेज आहे. आणि हे महाराजांनी मिळवलं. कधी कधी त्या लोकांकडे गुप्तहेर पाठवून असेल किंवा चक्क विद्यार्थी पाठवून असेल, त्यांनी नॉलेज मिळवलं आणि आपल्या गोष्टी तयार केल्या. हे प्रॅक्टिकल जे आहे महाराजांचं रूप, ते आपल्याला आता इथून पुढे मदत करणार आहे पुढे जायला. कारण आत्ताची इथून पुढची लढाई काय तलवारीने नाही, आपली नॉलेजनी आहे. अगदी बरोबर. तर ते नॉलेज घेणारे महाराज, नॉलेज देणारे महाराज हे आपल्याला यूथमध्ये आणि नवीन मुलांमध्ये, छोट्या मुलांमध्ये, शाळकरी मुलांमध्ये हे पेरले गेले पाहिजेत. हा शिवराज अष्टकाचा उद्देश आहे. येस. अजून एक गोष्ट की म्युझिकबद्दल बोलायचं मला, संगीताबद्दल. मूवीच्या एकही सॉन्ग असं नाही आहे की जे ऐकल्यावर अंगावर काटा येत नाही. प्रत्येक मूवीमध्ये, प्रत्येक सिनेमामध्ये. सो ती संगीताची जी क्वालिटी की नाही मला मूवीमध्ये सॉन्ग करायचं किंवा ह्या सीनसाठी म्हणून केलं गेलेलं नाही वाटत. ॲक्च्युअल ते नॅरेशन आहे. ॲक्च्युअल आता इवन आम्ही पण स्वतः पंप फॉयला सुभेदारचीच गाणी लावलेली सकाळपासून. तर ते कसं, आणि तुम्ही जे गायक असतील किंवा संगीत ह्यावरती सगळ्यात जास्त वेळ स्पेंड मे बी मला वाटतं होत असेल, कारण तो इलेमेंटच आहे मेन एखाद्या सिनेमाचा. तर ह्याबद्दल तुम्ही काही खास म्हणजे काय म्हणू शकतो की एक शैली ठेवलेली आहे का तुमची, की नाही मला जसं तुम्ही सांगितलं की लोककला पण रिप्रेझेंट करायची, तर संगीत एवढं प्रिसाईज ठेवलं आहे तुम्ही की नाही अजिबात वेग वाटत नाही, हे कसं पॉसिबल केलं आत्तापर्यंत? मुळात संगीत आपल्या सगळ्या सादरीकरणातच आहे.
म्हणजे आपलं नाटक, संगीत नाटक आणि या सगळ्यातनं त्या गोष्टी आलेल्या आहेत. आपल्या सिनेमांची स्क्रिप्ट लिहितानाच मी याचा विचार करतो की कुठे कुठे गाणं येईल, काय पद्धतीचं संगीत असेल, स्क्रिप्टमध्येच दिलेलं असतं की इथे अमुक पद्धतीचं. कधी कधी वाद्यही लिहून टाकतो मी. म्हणजे बिचारा तो देवदत्त बाजी चिडलेला असतो बऱ्याचदा माझ्यावर की आता मी काय करायचं ते पण सांग, की तू इथे लिहिले संबळ वाजेल, दिमडी वाजेल. डिटेलिंग एकदम. हा, डिटेलिंग नाही, कधी कधी तुम्हाला जाणवतं, जाणवतं हा. एखाद्या गोष्टीचा. म्हणजे शामराव जोशी ज्यांच्याकडे मी शिकतो ते काय म्हणतात की सगळं नादमय आहे, तर तो नाद ऐकू येतो तुम्हाला की या प्रसंगाचा नाद काय, साऊंडस्केप ज्याला आत्ताच्या काळात म्हणतात. तर साऊंडस्केप काय आहे संपूर्ण सिनेमाचा. प्रत्येक सिनेमा बघितला तुम्ही तर प्रत्येक सिनेमाचा साऊंडस्केप वेगळा आहे. फर्जन सारखा फत्तेशिकस नाही वाजत. फर्जन खूप आम्ही रॉ कडक वाजतो, कानाला ऐकू येतो तुमच्या. कारण तो एम आर राजकृष्णन भारतातले सगळ्यात मोठे जे मिक्सिंग इंजिनियर आहेत, ज्यांनी बाहुबली मिक्स केला किंवा RRR मिक्स केला, तर त्यांनी फर्जन मिक्स केला आहे. मग तेव्हा निखिल माझा धाकटा भाऊ जो आहे तो साऊंड इंजिनियर आहे, त्याच्या आग्रहाखातर आम्ही चेन्नईला जाऊन आम्ही तो मिक्स केला. तर तसा फतेह शिकस्ताना ऐकूयात. मग फतेह शिकस्त स्वतः निखिलनी मिक्स केला. त्याचं जे टेक्स्चर आहे साऊंडचं, त्या साऊंडस्केपचं टेक्स्चर आम्ही एथनिक ठेवलं, कारण ती मुघल त्याच्यामध्ये होते. मग पावनखिंड तुम्हाला ऐकू येतो. पावनखिंडचा साऊंड जो आहे, साऊंडस्केप खूप जंगली आहे, कारण जंगलाशी संबंधित असलेली गोष्ट आहे. ते जंगलातनं कसे धावले, जंगलात कसे लढले वगैरे वगैरे. त्याच्यानंतर शेर शिवराज येतो, तो अगेन थोडा तो मिक्सचर आहे, कारण ते जंगल आणि एथनिसिटी जी आहे विजापूरकरांची, त्याचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये. आणि आता सुभेदार हा परत तुम्हाला अत्यंत सॉईलशी निगडीत साऊंड त्याच्यामध्ये ऐकू येतात. म्हणजे जसं तानाजी मालुसऱ्यांचा जो तलवारीचा सीन आहे पहिला, ते तलवार फिरवतात आणि त्यांना सरदार, त्यांचं कौशल्य बघून सरदार बनवतात. तिथे तुम्हाला धनगरी ढोल ऐकू येतो फक्त, त्याला काही बॅकिंग पण नाही, की तिथे तो जो एक झोल आहे त्याचा धनगरी ढोलाचा, त्याच्यावरती आम्ही लिरिक्स लिहिले. ते अत्यंत सॉईलशी कनेक्टेड तो साऊंडस्केप आहे. या साऊंडस्केपचा विचार केला जातो सातत्याने. आणि आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो, मी, देवदत्त, निखिल. आमचं ऑफिस एक आहे, त्यामुळं ते सगळं हातात हात घालून चालतं. बरोबर. म्हणजे स्क्रिप्ट लिहून झाली की ते सगळ्यांच्या समोर वाचलं जातं, सतत वाचलं जातं आणि सतत त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग होतं. मग वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून एकमेकांना ऐकवले जातात. आणि गाण्यांचं म्हटलं तर तसंच आहे की गाण्यांसाठी येत नाहीत, की आता सिनेमाला एक गाणं लागतं बरं का, की म्युझिक राईट्स असतात ते कसे काय सोडायचे, असं नाही आहे त्याच्यामध्ये. तर सिनेमाचं जे कथानक आहे ते त्या गाण्यातनं पुढे जातं. यातलं कुठलंही गाणं असं तुम्ही दाखवू नाही शकणार पाचही चित्रपटांमधलं, की ते आता इथे काय गरज होती गाण्याची, म्हणजे कशाला गाणं घातलंय, काही गरज होती का. आणि जी गाण्यांची गरज नाही आहेत ती मग लोकांना आवडलेली असतात म्हणून एंड क्रेडिटला लागतात. बरोबर. मग तिथे लोक ते एन्जॉय करतात. आणि इवन आता सुभेदार मूवीच्या एकदम शेवटी जी फाईट चालू आहे तेव्हा पोवाडा आहे बॅकग्राऊंडला, परफेक्ट. म्हणजे एकदम तुम्ही बघाल ना की पोवाड्याचे ते शब्द आणि पुढचा सीन तोच आहे प्रत्येक गोष्ट ते. सो तो पण इलेमेंट खूप छान वाटला. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की युद्ध, शौर्य, गनिमी कावा हे सोडून समजलेले तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ह्या प्रोसेसमध्ये? मी मगाशी सांगितलं तसंच आहे. अगदी सोपं सांगायचं झालं तर वेळेवर उपस्थित राहणं प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला यायचा प्रयत्न करतो. आता अनेक गोष्टी आपल्या हाताबाहेरच गेल्यात, उदाहरणार्थ ट्रॅफिक. तर ते काय तुम्ही कितीही लवकर निघालात तरी त्याचा काही उपयोग होतोच असं नाही कित्येकदा, पण तरी आपला प्रयत्न तो असला पाहिजे. कारण यातनं तुम्ही समोरच्याच्या टाईमचा रिस्पेक्ट करता. म्हणजे मी जसं आल्यापासून मागे लागलो होतो की खूप लोक खाली थांबले आणि आपण सुरू करूया लवकरच. तर त्याचं कारण ते की ते शिवचरित्रातनं शिकलं, की नेताजी पालकरांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पन्हाळ्यावरती ते उशिरा पोचले म्हणून महाराजांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांनी नेताजी पालकरांना सांगितलं की तुम्ही बडतर्फ झालेला, तुम्ही इथून पुढे सैन्याचा भाग नाही स्वराज्याच्या. हे गोष्ट म्हणून आपलं किती भारी आहे हे आहेच आहे. पण त्यातनं ते वेळेला पोचले नव्हते याकरता शिक्षा झाली. मग आपण वेळेला पोचलं पाहिजे जर आपण शिवरायांचे मावळे स्वतःला आजच्या काळात म्हणून घेत असू तर. याचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. मग ही एक छोटी गोष्ट आली, इथपासून ते अनेक गोष्टी आहेत. बरोबर. तर या एक छोटीशी गोष्ट मी शेअर केली की वेळेवर पोचण्याचा विचार. म्हणजे आता ती जी एक हे आहे की
आपण पटकन लिहून टाकतो आपल्या स्वतःच्या नावापुढे की शिवरायांचा मावळा किंवा अमुक तमुक. तर तेव्हा आपण किती वेळा समोर वेळेत पोचतो या एका छोट्याशा गोष्टीचा विचार केला तरी बरीच उत्तरं मिळतील. येस. माझ्या एका 2 शेवटच्या प्रश्नांच्या आधी मला ऑडियन्सकडून प्रश्न घ्यायचे आहेत. सो ऑडियन्सला जशा सूचना दिलेल्या आहेत की एकदम प्रिसाईज प्रश्न विचारा. मागच्या वेळेस काय झालं सर, गेस्ट बोलवले, आपण सांगितलं की एकच प्रश्न विचारा, पण ऑडियन्स हुशार असते. 3 प्रश्न विचारले म्हणजे 3 प्रश्न आहेत म्हणे, 1 2 3. आता आपण म्हणू शकत नाही की नाही एकच विचारा. आता मी ऑलरेडी आधीच सांगतोय प्रत्येकी एकच प्रश्न असणार आहे. सो ज्यांना प्रश्न आहे त्यांनी फक्त हात वरती करायचा आहे. आमचे व्हॉलंटियर्स इथं पोहोचतील, तुम्हाला माईक देतील, तुम्ही लाईटमध्ये यायचं जेणेकरून तुम्हीही दिसाल. जय शिवराय दिग्पाल. जय शिवराय. खरं तर महाराजांचे चित्रपट जे बनतात त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा, आणि कारण महाराजांचे चित्रपट जेव्हा बनवत असतो ना तेव्हा एक दिग्दर्शक म्हणून तुमच्यापुढे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं चॅलेंज खूप मोठं आहे. कारण त्यांच्यामधनं जो इतिहास पसरतो ना कारण जेव्हा एखादा प्रेक्षक चित्रपट बघायला जातो तेव्हा त्याच्या माइंडमध्ये तो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवाला इतिहासच असतो, आणि मग तो चित्रपट बघतो तेव्हा त्याला वाटतं की अरे हे चुकीचं दाखवलं. कारण जेव्हा सुभेदार आम्ही बघायला गेलो ना तेव्हा भरपूर जणांनी तानाजीचं उदाहरण दिलं जो हिंदीमध्ये आलेला, की अरे ती नागिन तोफ नाही दाखवली, हा होता राजपूत, त्याला जो नागिनीला तोफेला बांधून फेकला ते पण नाही दाखवलं. तर हे चॅलेंज किती मोठे आहे तुमच्यापुढे? खूप मोठं आहे. कारण वाईट त्याच गोष्टीचं वाटतं की आपल्या इतिहासात ऑलरेडी खूप ड्रामा आहे. काही ठिकाणी लिबर्टी जरूर घ्यावी लागते. तुम्हाला सिनेमा मांडताना नाईलाज होतो, पण मूळ ज्या घटना आहेत त्या का बदलायच्या असा मला पडलेला प्रश्न आहे. किंवा तिथला भूगोल जो आत्ताही तसाच आहे तो कसा बदलू शकतो आपण. बरोबर. म्हणजे माझी काय तो चित्रपट बनवणाऱ्यांची काही वैर नाही त्यांच्याशी, पण आम्ही शूटिंग जेव्हा करत होतो तेव्हाही अनेक परप्रांतीय विद्यार्थी म्हणा किंवा पर्यटक म्हणा ते आम्हाला विचारत होते, कारण ते काही कदाचित आम्हाला ओळखत नव्हते. तर ते आम्हाला विचारत होते की वो नागिन तोफ का रखी आहे. आता खरं तर ती त्या चित्रपटात पडलेली दाखवली आहे, आता ती रखी आहे कशी असेल हाही लॉजिक नाही लोक लावत. तर पण याचा त्रास खूप होतो. म्हणजे अनेक ऐतिहासिक तथ्य जी आहेत ती व्हॉट्सॲपमधनं वेगळ्या प्रकारे पसरतात किंवा त्या पोस्टमधनं वेगवेगळ्या सोशल मीडियावरती जे केल्या जातात, आणि मग ते दाखवलं नाही म्हणून प्रेक्षक नाराज होतात. पण शक्यतोवर आम्ही हा प्रयत्न करतो की अशा प्रकारची जी नॉलेजमध्ये जी भेसळ झाली आहे त्याची अपीजमेंट कुठे होणार नाही असा प्रयत्न शिवराज अष्टक नक्की करत राहतं. आणि हाच आपला समोरचा उपाय आहे त्याच्यावरचा की तुम्ही करत राहा. लोक दूषणं देतील, कोणाला नाही दिली. संत तुकारामांना शिव्या दिल्यात लोकांनी आपल्याकडे त्या काळात. आता आपण जरी जगद्गुरू म्हणत असलो तरी त्या काळात त्रासच दिला. संत ज्ञानेश्वरांना दिला, छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास झाला. तर त्याच्या पुढे आपला त्रास काहीच नाही आहे. ते काय फक्त व्हॉट्सॲपवरनं किंवा सोशल मीडियावरनं ट्रोल करतात आम्हाला. पण त्याच्यामध्ये आम्ही हे ठरवून टाकलं आहे की शक्य तेवढं म्हणजे 90% तरी जे पुस्तकांमध्ये, म्हणजे पुस्तकं पण म्हणजे कुठली संदर्भ ग्रंथ, ते संदर्भ ग्रंथ सुद्धा कसे की 2 किंवा अधिक संदर्भ ग्रंथांमध्ये एक रेफरन्स आला पाहिजे सेम. तर तो सिमिलर जो रेफरन्स आहे तर तो आपण ग्राह्य धरावा असं आम्ही ठरवून घेतलंय. आणि मग तो आपण दाखवतो, कारण त्याला एक त्याला काहीतरी एक बेस आहे. मी आता इथे काहीतरी ड्रामा पाहिजे बरं का असं म्हणून जर क्रिएट करायला लागलो तर मग या गोष्टी तयार होतात त्याच्यामध्ये की तर तसं नाही घडलेलं. बरोबर. तर ते जे आहे तसं आपण दाखवायचा प्रयत्न करतो. येस येस. धन्यवाद दादा. मला इथं पण एक पॉईंट मांडायचं की ज्या मूवीचं त्यांनी नाव घेतलं की त्यामध्ये विनाकारण आपण ऑपोजिट कॅरेक्टर किंवा विलन ग्लोरीफाय केल्यासारखं वाटत होतं की वेटेज द्यायचं आहे म्हणून. हे मला आत्तापर्यंत एकाही तुमच्या मूवीमध्ये जाणवलं नाही की विनाकारण आपण ग्लोरीफाय केलं आहे कुणाला किंवा वेटेज दिलं आहे, की जे मुघलांचा ज्यांनी रोल केला असेल किंवा कोणी. तर तो बॅलन्स सगळ्यात महत्त्वाचा. त्याच्यामध्ये मुद्दा काय की मला काय दाखवायचं हे महत्वाचं आहे. मला हे शास्त्र नक्कीच कळतं की जेवढा मोठा विलन तेवढा मोठा आपला हिरो होतो. हे खूप बेसिक शास्त्र आहे, ते मलाही कळतं. पण मला ते दाखवायचंच नाही ना. एक्झॅक्टली. मला माझ्या हिरोजचा इंटेलिजन्स त्याच्यावरती फोकस करायचा आहे. बरं देता तुम्ही 2 तास, आता तर डिस्ट्रीब्युटर त्याच्याही पेक्षा कमी करा म्हणतात. अरे बापरे. तर ह्याच्यामध्ये मी काय काय मांडू. आणि मग मी विलनला वेटेज देण्याच्या ऐवजी
त्याला स्क्रीन टाईम जास्त देण्याच्या ऐवजी माझ्या हिरोजना देतो ना, ज्यांच्या व्हॅल्यूज मला पोचवायच्या आहेत. सिम्पल आहे. अजून कोण आहे? नमस्कार सर, जय शिवराय. पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे. म्हणजे आपण त्याच्यात सांगायला गेलो तर काय सांगून काय नको सांगू हे कमी पडेल. मग असं का की अष्टकच 8च चित्रपट का, त्याच्या पुढे का नाही? माझ्यासाठीचं लॉजिक सांगतो, हे पण पटेल सगळ्यांना असं नाही की शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये योगायोगाने कोइन्सिडेंटली 8 या आकड्याचं खूप महत्त्व दिसतं. अचानक म्हणजे मला अचानक असं त्या दिवशी जाणवलं. त्यांचं अष्टप्रधान मंडळ आहे, त्यांच्या सिंहासनाला अष्टकोन आहेत, असं जाणवत गेलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की 8 तरी सिनेमे बनवूया. तेवढं जमलं तर बघू. 8 तरी म्हणलेत, 8च नाही म्हणलेत, लक्षात घे. हां, थँक्यू. येस. नमस्कार दादा. सुभेदारसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सगळा महाराष्ट्र सिनेमा बघत आहे, तर अभिनंदन तुमचं. माझा प्रश्न हा आहे की सिनेमा बनवताना तुमची प्रोसेस कशी राहते, की तुम्ही कसा विचार करून तो सिनेमा एक्झिक्यूट करतात फ्रॉम स्टार्ट टू एंड? पहिल्यांदा आपण संहितेवर काम करतो. संहितेचे आराखडे तयार आहेत 8ही सिनेमांचे. परंतु पर्टिक्युलर तो सिनेमा जेव्हा सुरू होतो, त्याचं प्रोजेक्ट सुरू होतं, त्यावेळी प्री प्रोडक्शनला मी जास्त वेळ देतो. त्याचं कारण असं की परत मी जे मगाशी म्हटलं की बजेट खूप कमी असतं आणि त्याच्यात खूप सोंगा आणायची असतात. तर त्यामुळे प्री प्रोडक्शन खूप करावं लागतं. म्हणजे आजसुद्धा फर्जनला जे मी केलं की फर्जनला मला प्रोड्युसर मिळायला खूप वेळ गेला. म्हणजे स्क्रिप्ट लिहिल्यानंतर 3-3.5 वर्ष मी नुसतंच रिडिंग करत हिंडत होतो. जवळजवळ 150 ते 200 रिडिंग्स केली आहेत मी फर्जनच्या प्रोड्युसर मिळवण्यासाठी. मग सर एकच मिनटं, मग असं का वाटलं की एवढं वर्ष का प्रोड्युसर कन्व्हिन्स होत नव्हते? एवढी चांगला मूवी तो दिसतोय आम्हाला तरी. त्यावेळी असं होतं की ऐतिहासिक सिनेमा चालत नाही असा एक समज होता इंडस्ट्रीमध्ये सार्वत्रिक. आणि त्याची उदाहरणं पण दिली जायची की बघा हा सिनेमा चालला का तसं. आणि मधल्या काळात त्यामुळेच प्रयत्न झाले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावरती वाद होतातच हे ठरलेलं होतं. बट त्यांनी या 2 गोष्टींमुळे निर्माते त्यांचे पैसे रिस्क करायला तयार नव्हते. तर त्यामुळे हे झालं. मग शेवटी ते प्रसंगवशात मला मिळाले. पण या मधल्या 3 वर्षांच्या काळात मी रिडिंग्स बरोबर काय केलं, तर म्हटलं मला काय फुकट आहे, तर फुकट नाही म्हणजे पण तरी स्वस्त काय, तर माझा लॅपटॉपला लागणारी वीज जी आहे ती तशी स्वस्त आहे मला. मग मी त्याच्यावरती शॉर्ट डिव्हिजन लिहिली. 6,500 शॉर्ट्स लिहून काढले. जे मग त्यातले किती वापरले गेले हा वेगळा भाग, पण मी त्याची मदत खूप झाली. आजही ते डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. पण ते प्रत्येक सिनेमाला आम्ही आता ते फॉलो करतो. एक रिसर्च बुक तयार केली जाते. जेवढी म्हणून संदर्भ ग्रंथ आहेत, जिथे जिथे म्हणून त्या कॅरेक्टरविषयी किंवा त्या कथेविषयी माहिती सापडते, त्या सगळ्याचं एक रेफरन्स बुक तयार केलं जातं. ते रेफरन्स बुक आपल्या शूटिंगच्या सेटवर पण असतं. म्हणजे जर तिथे असं वाटलं, शंका आली कोणाला, ॲक्टरला असो, टेक्निशियनला असो, मला स्वतःला किंवा डिरेक्शनच्या टीमला असो, की हे खरंच तपशिलाच्या बरोबर चाललेलं आहे का, तर आपण पटकन ते रेफरन्स बुक उघडतो आणि त्यातले रेफरन्सेस चेक करून मग आपण तिथला संवाद कंटिन्यू करतो किंवा नाही करतो. तर हा सगळा भाग प्री प्रोडक्शनचा आहे. तो पूर्ण 4 महिने चालतो. त्याच्यामध्ये कलाकारांच्या लेवलवर जर म्हणायचं झालं तर 1.5 ते 2 महिन्याचा वर्कशॉप असतो. वेपन ट्रेनिंगचा असेल, ॲक्टिंगचा असेल. ॲक्टिंगचा इन द सेन्स खूप मोठे कलाकार आहेत, पण नाटकासारख्या रिहर्सल्स होतात. त्यामुळे सेटवरती माझा वेळ वाचतो. मग सेटवर जाऊन फक्त मला हा सेट आहे, इथून तिथे एक जर बेसिक ब्लॉकिंग केलं की मला तिथे वेळ नाही घालवावा लागत. हा तर कलाकारांचा भाग झाला. मी खूप थोडक्यात सांगतोय कारण वेळ मर्यादित आहे. अनेकांना पुढच्या पण वक्त्यांना ऐकायचं आहे. तर त्याच्यानंतर टेक्निशियन्सच्या बाबतीत 5 रेकी होतात. म्हणजे मोजून 5 रेकी होतात. त्याच्यामधलं पहिलं स्काउटिंग मी आणि माझे प्रोडक्शनचे लोक करतो. त्याच्यानंतर मी DOP आणि फाईट मास्टर असं एक स्काउटिंग होतं. आणि मग त्यातनं गाडी लागून जेव्हा लोकेशन्स पक्की होतात तेव्हा प्रोडक्शन्स बरोबर तिसरी गोष्ट होते. चौथी जी रेकी होते ती टोटल जे HODs आहेत, म्हणजे अगदी कॉस्ट्युमवाल्याचा खरं तर काय संबंध नसतो लोकेशनशी,
पण त्यालाही घेऊन जातो आम्ही लोकेशनचा फील देण्यासाठी आणि त्याला तो तेव्हाच मार्क करतो की इथे आपला बेस इथे मार्क होऊ शकतो, लागू शकतो. आणि 5वी जी रेकी होते ती भली मोठी असते, म्हणजे त्याच्यात सगळे HODs, त्यांचे असिस्टंट्स, त्यांचे प्रोडक्शनचे सगळे असिस्टंट, हे सगळेजण आम्ही एकत्र एक ताफा निघतो गार्डनचा आणि ते सगळेजण त्या त्या लोकेशनला जातात. ती पूर्ण एनॅक्टमेंटची रेकी असते, दीर्घ असते, ती जवळजवळ 7-8 दिवस चालते. प्रत्येक लोकेशनला जाऊन ॲक्च्युअल माझ्या असिस्टंटमध्ये बऱ्यापैकी लोक नट आहेत, म्हणजे एकांकिका, थिएटर वगैरे करणाराच माझा ग्रुप माझ्याबरोबर कॅरी झालेला आहे, कॅरी फॉरवर्ड झाला आहे. तर ते लोक आम्ही तिथे करून बघतो सीन्स की ते त्या लोकेशनला कसे दिसत आहेत. आणि असं करत करत ती मोठी रेकी असते. असं प्लॅनिंग खूप परफेक्ट करतो आणि मग ते एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतो शूटिंगच्या दरम्यान. म्हणून मग ते जास्त परफेक्शनच्या दिशेने जातं. असं आहे अजून कोण? ओके, येस, त्या ताईला तिकडे, मग तिकडे. सर, तुम्हाला मानाचा, सन्मानाचा, क्रांतीचा, आदराचा सप्रेम जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय. सर, मी तुम्हाला खरं तर इथं प्रतिसाद देऊ इच्छिते, कारण जिंकून नाचवू ध्वज भगवा या गाण्यामुळे, आणि नेमकं याच गाण्यामुळे नाही तर अख्ख्या जे पण पावनखिंड असू देत, आता सुभेदार हा मूवी आला आहे, हा चित्रपट असू देत, सगळे सर प्रत्येक गाणी आम्ही टेनिकॉइट फेडरेशन ऑफ इंडिया, मी टेनिकॉइट खेळते, आणि आज 3 आंतरराष्ट्रीय खेळाडू सर, म्हणजे मॅचच्या आधी 2 मिनटं जे पण मिळतात किंवा ब्रेक मिळतो त्यात आम्ही ते गाणी ऐकतो. आणि सर आताच आंतरराष्ट्रीयवरती ते 3 खेळाडू सर सिलेक्ट झाले. सर, सांगायचं तात्पर्य म्हणजे हे की आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी पुढे पण असेच येतील आणि आमचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असेच येतील. सर, आणि आज मी कुतूहलाची बाब म्हणजे सांगू इच्छिते की आज मी ऐकले आमचे विश्व हिंदू मराठामध्ये एक दादा आहेत, ते मावळेंचं भूमिका सुभेदार चित्रपटात केले. त्यांनी मला सांगता सांगता हे सांगितलं की सर, तुम्ही गडावरती हे गाणं लिहिले आणि तुम्ही गाणं म्हणजे असं 5 मिनटात किंवा येताना किंवा जाताना चालत्या गाडीहून सुद्धा तुम्ही गाणी वगैरे करू शकता. सर, ही कौशल्य तुम्हाला जन्मतः मिळाली की सर तुम्ही निर्माण केली? बरं, दोन करेक्शन करतो. गडावर मी एकच स्क्रिप्ट लिहिलं, जे होतं फर्जंद. रायगडाच्या टकमक टोकावर बसून 5 तासात लिहिलेली स्क्रिप्ट आहे. अरे बापरे. तर त्याच्यानंतर मात्र ऑफिसमध्ये बसूनच स्क्रिप्ट लिहिले आहेत. गाण्यातलं ते प्रवासातलं गाणं जे आहे ते युगत मांडली गाणं, ते अंधेरी वेस्टवरनं ईस्टला जाताना लिहिलेलं आहे. फत्ते शिकस्त सिनेमा हा मराठा लाईट इन्फंट्रीनी आर्काईव्ह केला. खूप मानाची गोष्ट होती मराठी लोकांसाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी. तर त्याचं एक मुलाखत मृणाल त्यांच्या घरी आमच्या सगळ्या टीमची आयोजित केली होती ABP माझानी. ती करायला आम्ही अंधेरी वेस्टवरनं मी आणि देवदत्त ईस्टला चाललो होतो, तेव्हा टॅक्सीत लिहिलेलं गाणं आहे युगत मांडली. आणि आले मराठी हे गाणं आत्ता 5-1 मिनिटात लिहून माझं झालं. ते आता हे कसं होतं हे खरंच मला माहीत नाही. जसं मी म्हणलं मग चित्रपतीचा आशीर्वाद होतो. हां, म्हणजे तो या सगळ्या लोकांचा आशीर्वाद आणि लहानपणापासून जे वाचन झालं त्या सगळ्याचा एकत्रित भाग आहे. मला कायम त्यामुळे तुकाराम बुवांचा एक म्हणजे आपल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग आवडतो, जो मला वाटतं की माझ्या बाबतीत खरा आहे. तो अभंग असा आहे, करीतो कवित्व म्हणालं हे कोणी, नवे माझी वाणी पदरची, माझ्या युक्तीचा नवे हा प्रकार, माझं विश्वंभर बोलवितो. की हे सगळं तिकडनं येतं, मला खरंच माहीत नाही मी कसं लिहितोय आणि मग लोकांना ते आवडतंय आणि ते माझं नाही आहे खरं सांगायचं तर. म्हणजे हे मी विनय आणि मॉडेस्टीनी टाळ्या घेण्यासाठी नाही म्हणत आहे, हे मला खरंच नाही माहिती. मला तुम्ही सांगाल ना आता की एखादी प्रेमकविता लिहून दे, तर मला येईल का नाही मला माहीत नाही. येईल कदाचित, पण माहीत नाही. पण मला जर तुम्ही म्हणालात की अष्टकातलं एखादं गाणं लिहायचं आहे कुठल्याही फॉर्ममधलं, तर मी त्यांचं स्मरण करतो आणि मी लिहायला लागतो. ते येतं, कसं येतं मला नाही कळत. मग हा कदाचित लहानपणापासून जे वाचन झालं आहे किंवा जो अभ्यास झाला आहे त्या सगळ्याचा पण परिपाक असेल, पण आशीर्वादाचा भाग त्याच्यामध्ये जास्त आहे.
नाहीतर मी वो मसीहा आ गया आहे सारखी उर्दू कव्वाली कशी लिहू शकेल? बरोबर. मलाच नाही पटत ते, पण ते झालंय खरं. राईट. ओके, लास्ट 2 क्वेश्चन, तो दादा आणि येस. पहिल्यांदा म्हणजे तुमचं अभिनंदन. आलेले मूवी उत्तम पद्धतीनं हाऊसफुल चाललेले आहेत. मुद्दा असा आहे की फर्जनमध्ये तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगताना सांगितलेलं की पन्हाळ्यावर महाराज आपल्यापर्यंत म्हणजे आले नाही आहेत. जेव्हा कोंडाची फर्जन जातात तिथे लढायला वगैरे महाराजांना, तेव्हा तुम्ही एक इन्सिडेंट दाखवला आहे की तानाजी मालुसरे गेलेत, ती चूक परत होता कामा नये म्हणून कोंडाजी फर्जनना मदत करायला महाराज जातात. हे इतिहासात तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला कुठे सापडलं नाही, पण मला ती इमेज खोडून काढायची होती महाराजांची, की महाराज लढतात फक्त योजना बनवत नाहीत. तर तसंच आत्ताच्या सुभेदारमध्ये मला जाणवलेली गोष्ट की आत्तापर्यंत आपण ऐकतोय की 80 वर्षाचे शेलार मामांनी उदयभानाला मारलं, पण आपल्या आत्ता मूवीमध्ये असं आहे की नाही, तानाजी मालुसरेंनीच उदयभानांना त्यांना सांगताना त्यांचा इतिहास काय आहे, राणा प्रतापांचा असेल किंवा त्यांचा जो घराण्याचा इतिहास आहे तो सांगताना ते स्वतः त्याला मारतात. तर हा बदल करण्याचं लॉजिक ह्या मूवीचं काय होतं? मुळामध्ये इतिहास हे अपडेशनचं शास्त्र आहे. जसे जसे कागदपत्र लक्षात येतात तसं सुधारणा कराव्यात या मताचा मी आहे. म्हणजे मग अरे बापरे त्याच्यात तर असं नको. शेलार मामांचा जो उल्लेख आहे, शेलार मामांचा उल्लेख सापडतो आपल्याला, पण जो मारण्याचा उल्लेख आहे उदयभानला, हा एका पोवाड्यातला आहे. आणि ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये तानाजीराव आणि उदयभान एकमेकाला मारून पडले असा उल्लेख आहे. सो ते दाखवणं मला जास्त संयुक्तिक वाटलं. येस, परफेक्ट. ठीक आहे, थँक्यू. आता खूप सारे प्रश्न होते विचारण्यासाठी, आता उठल्यानंतर एकही लक्षात नाही आहे, पण तरी मी एक विचारतो. ॲक्च्युली जसं की तुम्ही आत्ताच म्हणलात, फर्जनला म्हणजे प्रोड्युसर भेटत नव्हता किंवा त्याला वेळ लागला. तर मराठी सिनेमाला असे काय काय चॅलेंजेस आहेत जे म्हणजे वर येण्यासाठी? जसं की आता जे मराठीचे मूवीज आहेत ते जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये चालतात, तर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा मी तर म्हणेल इंटरनॅशनलला बी गेले पाहिजे, तर यासाठी काय काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी फक्त बजेटिंग किंवा अवेअरनेस किंवा ह्या काही गोष्टी आहेत का, आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपला मराठी सिनेमा इंटरनॅशनल लेवलवर जाऊ शकतो? तर ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही कसं बघता ह्या गोष्टीला? हे सगळं प्रेक्षकांवर अवलंबून आहे. तुम्ही जेवढं म्हटलात तेवढं सगळं. आणि सुदैवानी आपले जे सगळे प्रेक्षक आहेत, शिवभक्त आहेत किंवा प्रेक्षक आहेत, रसिक आहेत, रसिक मायबाप, यांनी शिवराज अष्टकाच्या मागे इतका भक्कम पाठिंबा उभा केला आहे की फर्जंदला जिथे प्रोड्युसर मिळत नव्हता, थिएटर्स मिळत नव्हती, तिथे आज सुभेदार म्हणजे 5वा चित्रपट हा 12 देशांमध्ये रिलीज झाला. हो आणि त्याचे व्हिडिओज पण तुम्ही पाहत असाल. हो हो. त्याचे व्हिडिओज पण पाहत असाल. हे संपूर्ण गणित, ते एका पॉइंट नंतर ते वेगळं जग आहे जिथे मी प्रवेश नाही करत कधी. ते गणिताचं जग आहे. आणि म्हणजे दुर्दैवानी आपण ते गणित जास्त बघतो. पण अर्थात हे पण आहे की तुम्ही जेव्हा कमर्शियल सक्सेस दाखवता त्यावेळेला तुमचे विचार मान्य केले जातात. अगदी बरोबर. हे दुर्दैवाची बाब आहे, पण ही प्रॅक्टिकल बाब आहे. जेव्हा तुम्हाला दिसतं की अरे कमर्शियली हे सक्सेसफुल आहे, तेव्हा ते अचानक पटायला पण लागतं आपल्याला, किंवा त्याला ग्लॅमर येतं त्या विचारांना. एक छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. प्रेक्षक म्हणून एक थोडासा आत्मपरीक्षणाचा भाग आहे की झाकीर हुसेन साहेबांच्या आधी तबलजी नव्हते का भारतात? त्यांच्यापेक्षाही मोठे होते, किंवा त्यांचे स्वतःचे वडील अल्लारखा खां साहेब, तर ते होते ना तिथे. पण झाकीर हुसेन साहेबांनी त्याला एक ग्लॅमर दिला आणि त्यानंतर आपल्याला गल्लोगल्ली दिसायला लागलं की तबल्याचे क्लासेस हे होतं. बरोबर. तर तो विचार पटवण्यासाठी तुम्हाला कमर्शियल सक्सेस द्यावा लागतो आणि तो सुदैवानी प्रेक्षकांनीच दिला. प्रेक्षकांनीच तो मोठा सपोर्ट उभा केला शिवराज अष्टकाच्या मागे. आज शिवराज अष्टक हा महाराष्ट्राचा सण झाला आहे एका पॉईंटला. अगदी बरोबर. म्हणजे मॅक्सिमम प्रेक्षक जे ते वाट पाहतात शिवराज अष्टकातल्या सिनेमाची. ही त्यांची ताकद आहे की त्याच्यामुळे आम्ही हे करू शकतोय. आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट वगैरे करतोय. हे मला विश्वास आहे की माझ्या प्रेक्षकांना कळणार आहे की मी हा एक्सपेरिमेंट केलाय, ते दुखावणार नाही आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे बघा ना, कुठे 5 सिनेमांमध्ये वाद झाले कुठे नाही. बरोबर. आज जिथे लोक घाबरत आहेत पुन्हा एकदा की ऐतिहासिक सिनेमा नको बाबा, कारण मग वाद उद्भवतोच त्याच्यामध्ये, तिथे आमची टीम करत चालली आहे ती प्रेक्षकांच्या जोरावर. कारण ते प्रेक्षक
इतके प्रगल्भ आहेत, आम्ही काय सांगू इच्छितो हे त्यांना कळतं आहे आणि ते सपोर्ट निर्माण करतात. आणि हे जे तुम्ही प्रश्न म्हणलात ते त्यातनं सुटत चाललेले मला दिसत आहेत आता, की जसं सुभेदारचंच उदाहरण सांगितलं की 12 देशात तो रिलीज झाला, तर हे प्रेक्षकांच्या सपोर्टने सुटणार. येस. नमस्कार सर, मी राजश्री. तर मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीच्या 2 बाजू असतात नाण्यासारख्या, आणि इतिहासात पण 2 बाजू आहेत, चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत. पण आपल्या ऐतिहासिक मूवीजमध्ये मला वाटतं की मोस्ट ऑफ चांगल्या गोष्टीच दाखवल्या जातात. तर मला हे विचार की तुमच्या रिसर्चसाठी फंडामेंटल तुमचा रिसोर्स काय होता? चांगला प्रश्न आहे. आपला इतिहास आहे ना, त्याच्यामध्ये चंदन पण आहे आणि कोळसा पण आहे. काय उगाळायचं ते तुम्ही ठरवायचं. अगदी बरोबर. आणि मी ठरवलंय मी चंदन उगाळणार, कारण आपल्याकडे जेवढ्या गुणवत्ता आहेत, जेवढे सद्गुण आहेत, तेवढे नाही बघायला मिळत बाहेर. अगदी बरोबर. दाखवा मला एखादं जागतिक दर्जाचं उदाहरण की जिथे मुलाचं लग्न सोडून एक माणूस देशासाठी लढायला गेलाय. नाही दाखवता येणार तुम्हाला. तर हे जे संदर्भ ग्रंथ आहेत त्यातला तरीसुद्धा मी सांगतो, प्रमुख संदर्भ ग्रंथ माझा जो आहे तो शिवभारत आहे, कवींद्र परमानंदांनी लिहिलेला. कवींद्र परमानंद हे छत्रपतींच्या दरबारामध्ये कविराज होते. तर त्यांनी त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या काळामध्ये शिवभारत म्हणजे, बरोबर ना, तर शिवभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो शिवभारत हा माझं प्रमुख साधन आहे. आणि मग त्याच्या आजूबाजूला ज्या बखरी आहेत, खरं तर बखर हा साहित्य प्रकार हा ऐतिहासिक पुरावा मानला जात नाही, पण मी आजच्या काळात एका अर्थाने पोवाडे रचायचं काम करतोय. तर माझ्या कलेला, माझ्या वीरांचं गोडवे गायला कशाला मला काही बाउंड्री घालायच्या, माझ्या माणसाला मोठं म्हणायला का आपण कमी म्हणायचं, हे ठरवून मग या गोष्टी. आणि मग ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, कागदपत्र, तत्कालीन पत्र, त्याच्यामध्ये आज्ञापत्र आहेत अमात्यांनी लिहिलेली, तर या सगळ्यांमधनं तुम्हाला याचा धांडोळा मिळत जातो. तत्कालीन जे आजूबाजूचे जे सुद्धा ग्रंथ आहेत, जसं जेद्यांचा करीना आहे, जेदे शकावली आहे, जेद्यांची एक डायरी आहे ज्याला शकावली असं म्हणतात, त्याच्यामध्ये बहुतांशी गोष्टींचा 1-1, 2-2 ओळींमध्ये उल्लेख आपल्याला आढळतो. जसं कोंडाजी फर्जंदांची गोष्ट 4 ओळीत आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्यासमोर प्रश्नच होता, आता 4 ओळींचा 2 तासाचा सिनेमा कसा करू, एवढी नाही लिबर्टी घेणार मी, लोक विचारतील काय करायचं. मग निनाद काकांकडे गेलो. मग निनाद काकांकडे गेल्यानंतर पर्णाला पर्वत ग्रहण आख्यान नावाचा एक ग्रंथ त्यांनी मला दिला. तो ग्रंथ जयराम पिंडे नावाच्या कवीने लिहिला होता. आता जयराम पिंडे कोण होते, तर ते एकोजी राजे, व्यंकोजी राजे जे होते, सावत्र बंधू छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे कवी होते. त्यांनी सांगितलं होतं माझे थोरले बंधू आणि त्यांचे वीर जे पराक्रम करतील ते तुम्ही लिहून काढा, लिहून ठेवा, नोंदवून ठेवा. त्याचे 2 ग्रंथ झाले, राधा माधव विलास चंपू आणि दुसरा पर्णाला पर्वत ग्रहण आख्यान. तर पर्णाला पर्वत ग्रहण आख्यानामधनं मला कोंडाजी फर्जंदांची गोष्ट अख्खी मिळाली. असे त्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टी शोधाव्या लागतात. मी जसं म्हटलं तसा माझा फोकस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र ही एक प्रेरणा आहे. तो इतिहास खरा खोटा अमुक तमुक या वादात पडायचंच नाही आहे मला. आजच्या माझ्या यूथला, देशातल्या, हा इतिहास जगायला प्रेरणा देतो का नाही, जगायला मदत करतो का नाही, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ते मांडण्याचा प्रयत्न शिवराज अष्टकातनं आम्ही सगळे करतो. आणि जसं सर बोलले की आपल्या माणसाला मोठं करायला सांगायला काय, जसं तुम्ही बघता प्रत्येक हॉलिवूड मूवीमध्ये जगावर संकट म्हणजे ते अमेरिकेचं संकट असतं, अमेरिकाच वाचवणार. मग आपलं तर खरं आहे की रे, मग आपलं सांगाय काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, हे मित नाहीये. सो हे खरं झेंडाही दिसतो. हो, त्यांचा झेंडा येतोच. येस. कुठल्या तरी हिरोच्या पाठीवर येईल, हो. ढालीवरील कुठतरी येतोच, तेव्हा नाही आपल्याला प्रश्न पडत. येस, जेव्हा आपलं तर मग हे खरं आहे आणि हे सांगितलंच पाहिजे. सो मला शेवटचा प्रश्न आहे आणि तो तुम्ही डिरेक्टली, इनडायरेक्टली किंवा उत्तर देऊ शकता किंवा इग्नोर पण करू शकता, ठीक आहे. कारण तो प्रश्न तसा आहे की आता पुढचा मूवी शिवराज अष्टकमधील कोणता असणार आहे? एक्सक्लुझिव्ह. मिळालं उत्तर. काहीतरी असं हिंट किंवा तो येणार आहे पण तो नेक्स्ट नाही आहे. ओके, ठीक आहे, चलो वी विल गेस. मी तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या शहराची गोष्ट आहे असं सांगेन. हां, पुण्याची झाली ना,
पत्ते शिकस्तमध्ये गेस करत राहा. ओके मस्त. सो मागचे 1.25 तास आम्ही गप्पा मारतोय. मी अजून 5 तास बोलू शकतो, पण दादा आजारी आणि खूप भारी उत्तर दिली, दिलखुलास उत्तर दिली. तुमच्या सगळ्यांचे सगळ्यात जास्त आभार आहेत, कारण तुम्ही प्रश्न पण खूप छान विचारलेत. जास्त काय बोलणार नाही. लेडीज अँड जेंटलमॅन, दिग्पाल लांजेकर, थँक्यू सो मच. जय शिवराय सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी सौरभ सरांना विनंती करतो की त्यांनी दिग्पाल लांजेकर सरांचा सत्कार करावा.